तुमचं एकदा अकाउंट क्रिएट झालं, एखादं फोल्डर तिथं तुम्ही क्रिएट केलं. आता हे माझं ऑलरेडी आहे, ठीक आहे, असू द्या, काही अडचण नाही. तेवढं तर बघतानाच ना तुम्ही. आता इथून काय करायचं, क्लोन म्हणायचं, हा ऍड्रेस कॉपी करायचा, कॉपी केला सगळा, कॉपी म्हणायचा, नंतर इथं यायचं, इथं फक्त असं पेस्ट म्हणायचं, ठीक आहे. गिट क्लोन, मी इथं क्लोन करतो. मग इथं माझं इथं सगळं फोल्डर इथं यायला स्टार्ट करेन. तो माझा पासवर्ड विचारतोय, मला बघू दे. ओके, मी पासवर्ड टाकला, तो म्हणतो पासवर्ड इनव्हॅलिड. ठीक आहे, मला रिसेट करावं लागतं. एकच मिनिट. पासवर्ड मग ठीक आहे, नाही झालं ते, पासवर्ड रॉंग झालाय. मग ठीक आहे, मग याच्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं, गिट वरती मी सेपरेटच घेईन. मग नंतर काय करायचं, इथं फक्त ते इथं सगळे फोल्डर येतात. तुम्ही जे जे फोल्डर तिथं तयार केले ना, ते सगळे फोल्डर इथं येतात. नंतर तुम्ही काय म्हणणार, एक नवीन फोल्डर तयार केला तुम्ही, असं कोणताही, त्याला 01 नाव दिलं तुमच्या प्रोग्रामचं, ठीक आहे. नंतर मग इथं काय करायचं, असं टर्मिनल मध्ये यायचं, म्हणजे आता आपण जे ओपन केलं ना, असं टर्मिनल म्हणजे कमांड प्रॉम्प्ट मध्ये यायचं, आणि इथं काय म्हणायचं, गिट म्हणायचं, गिट, आणि काय म्हणायचं, गिट ऍड डॉट, म्हणजे तुमची ही फाईल जी आहे ना, तुमच्या गिटला ऍड होईल. पहिला गिट ऍड केलं का, नंतर आता ते पासवर्ड इनकरेक्ट आहे, ते चालणार नाही, ठीक आहे. गिट म्हणायचं, पुश म्हणायचं, गिट अपडेट म्हणायचं, सॉरी, गिट अपडेट कमिट, नंतर काहीतरी मेसेज टाकायचा. हे कमांड पण लिहिलेले आहेत मी, टाकला की त्याच्यानंतर गिट अपडेट झाला, आता त्याला आता पुश करायचं, म्हणजे हे तुमच्या वेबसाईट वरती पुन्हा टाकून द्यायचं. या 3 कमांड फक्त, ऍड, अपडेट आणि पुश, एवढ्या 3च गोष्टी करायच्या. आणि तुम्हाला समजा तिथून घ्यायचं असलं काहीतरी, समजा मल्टिपल दोघं जण एकाच प्रोजेक्ट वरती काम करते, त्यांनी काहीतरी अपडेट केलं, तर मग काय म्हणायचं, गिट म्हणायचं, फुल म्हणायचं, की मला सध्याचे तिथं आहे ते मला काढून दे. मग गिट फुल म्हणला की हे सगळं काय होईल, तुमच्या या फोल्डर मध्ये येईल. पण आता ठीक आहे, मीच माझं पण वाटलं तर मी हे अपडेट करतो, पासवर्ड तुमच्यासोबत शेअर करतो. ते मी तयार केलेलं आहे. साईज पण 2 बघा किती, तुम्हाला 4 GB फ्री भेटतो, त्यातला मी 2.12 माझा यूज झालेला आहे. 2 GB, अराउंड 2 GB आणखी फ्री आहे. तेवढे कोड येतील, विंडोज लिनक्स सगळे. आणि हे तुम्ही तुमच्या रिझ्यूम मध्ये टाकू शकता, हे सगळं की मी असं काम केलेलं आहे. द्या आणखीन एकदा टाइम द्यायचो, उद्या वाटलंच तर मी एकदा पुन्हा प्रॉपर घेतो, एखाद्याचा अकाउंटच क्रिएट करू आपण. तोपर्यंत मला वाटलं तर शेअर केलं तर चालेल, कसंही शेअर करा. उद्या मी तुम्हाला गिट वरतीच सांगतो. तुमच्या एखाद्याचं कोणाच तरी हे करू आपण, सेटअप करू, ठीक आहे. बर, आता मला सांगा, कोणाला काही डाऊट आहे का आपल्याला झालेले? हे उद्या मी घेतो तुमचं सेशन, काय अडचण नाही. सर मोबाईलवर कोणतं ऍप्लिकेशन यासाठी? सॉरी, मोबाईलवर आहे का याचं ऍप्लिकेशन एखादं? कोणतं ऍप्लिकेशन? या गिटहबचं. मोबाईल वरती आता ती साईटच आहे ना, जशी फेसबुकची साईट तू मोबाईल वरून ऍक्सेस कर किंवा लॅपटॉप वरून कर, काही इश्यू नाही ना. तसं ते तू मोबाईल वरती पण ऍक्सेस करू शकतो. तू काय काय अपडेट केलंय, तिथं काय काय प्रेझेंट आहे, तू मोबाईल वरती पण बघू शकतो. मोबाईल वरून सुद्धा अपलोड करू शकतो, काही अडचण नाही. गिट रिपॉझिटरी मोबाईलचे अँड्रॉइड ऍप मध्ये पण आहे, लिनक्सच आहे शेवटी, त्याच्यामुळे ते तर पाहिजेच. ठीक, बर, तिकीटचं काही नाही, उद्या घेऊ आपण वाटलंच तर प्रॉपरली सेशन. तो काही इश्यू नव्हता. तुमचे प्रोग्राम का नाही झाले ते मला सांगा. माझे डन आहेत सर, मी लेक्चर झाल्यानंतर सेंड करतो. ठीक आहे, चालेल. तुझे प्रोग्राम झालेले पण सेंड करण्यासाठी ती माहिती नव्हतं कसे करायचे ते. ओके, ठीक आहे. गिट मुळे सांगितलेत ना, मला सेंड करा. हो, चालेल.
दोघांनी पाठवले, दोघांनी सांगितलं काय रिझन आहे ते, बाकी त्यांचं काय? मग ठीक आहे, आपण सुरू करू. याच्या पलीकडे मी काय बोलणार? चालेल. आता तुम्हाला आज आहे ना, मला अतिशय महत्वाचा टॉपिक शिकवायचा, डायनॅमिक मेमरी अलोकेशन. ठीक आहे, मला एक सांगा, बघा नीट. मी काही इथं तुमच्यासाठी 2 साईट पण ओपन करून ठेवलेले आहेत, ते आपण बघूया. आता नाही, नंतर बघूया. ठीक आहे, प्रिव्हियस लेक्चर केलं नव्हतं, युट्यूबला टाकलं होतं, ग्रुपवरती पण टाकलं होतं, 1 आठवडा टाइम पण होता. ठीक आहे, आता कर. चालेल. आता बघा, आता आपल्याला एक अतिशय महत्वाचा टॉपिक बघायचा आहे, डायनॅमिक मेमरी अलोकेशन. म्हणजे आपण डायनॅमिक मेमरी अलोकेशनच्या आधी मला तुम्हाला काही टर्म सांगायच्यात. म्हणजे कसं, एकच मिनिट स्टार्ट करून करू. ठीक, बघा आता नीट लक्ष द्या. तुम्हाला काय करायचंय, एक तुमचा सीचा प्रोग्राम आहे, एक सीचा प्रोग्राम आहे. ओके, आता तुम्हाला कोणत्या व्हेरिएबलला समजा ते ग्लोबल असेल, लोकल असेल, तर त्यांना मेमरी कशी अलोकेट होते हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर. पण त्याच्यामध्ये आणखीन एक पार्ट येतो जो आपण याच्या आधी घेतलेला नाहीये, तो महत्वाचा आहे तसा. नीट बघा, आता तुमच्या प्रोग्रामचे 2 पार्ट असतात. तुम्ही प्रोग्राम लिहिला, त्याच्यामध्ये काही ग्लोबल व्हेरिएबल आहेत, काही लोकल व्हेरिएबल आहेत, काही ग्लोबल व्हेरिएबल आहेत, काही लोकल व्हेरिएबल आहेत. ओके, हा, मला एक सांगा, आता जे ग्लोबल व्हेरिएबल असतात त्यांना मेमरी कुठे भेटते, सगळ्याला माहिती आहे. सांगा, ग्लोबल व्हेरिएबलला मेमरी कुठे भेटते? आपलं झालेलं पण आहे. बऱ्याच वेळा हे झालेलं आहे. कोण सांगेल? ग्लोबल व्हेरिएबल लिहिले तर त्यांना मेमरी कुठे भेटते? अरे, ग्लोबल व्हेरिएबल फंक्शनच्या वरती जे लिहितो, हॅश इन्क्लूडच्या खाली जो लिहितात ते ग्लोबल व्हेरिएबल, त्यांना मेमरी कुठे भेटते? डायग्राम वाईज झालेला आहे सगळं. त्याच्यावरती मला आणखीन पुढचं सांगायचंय, तेवढं तर सांगा. नाही आठवत? अरे, डेटा सेक्शन माहित नाही का कोणाला? बीएसएस, नॉन बीएसएस आपलं झालेलं आहे ना. ठीक आहे, मी तुम्हाला ते घेतो. नीट बघा, व्यवस्थित बघा आता. ओके, तर तुमच्या प्रोग्रामचे 2 भाग असतात. एक असतो स्टॅटिक टाइम. स्टॅटिक टाइम म्हणजे काय? स्टॅटिक टाइम, स्टॅटिक मेमरी नाही. स्टॅटिक टाइम म्हणजे काय? नीट बघा, नीट व्यवस्थित बघा आणि समजून घ्या. आणि दुसरा असतो डायनॅमिक टाइम. एक पहिला असतो स्टॅटिक टाइम, दुसरा असतो डायनॅमिक टाइम. पहिला असतो स्टॅटिक टाइम, दुसरा असतो डायनॅमिक टाइम. जेव्हा तुम्ही तुमचा प्रोग्राम लिहिता, त्याच्यामध्ये काही ते ग्लोबल व्हेरिएबल लिहिता आणि काही स्ट्रिंग लिहितात. ग्लोबल व्हेरिएबल लिहितात आणि स्ट्रिंग लिहितात. तर यांना अलोकेशन हे स्टॅटिक टाइमला, म्हणजे जेव्हा तुम्ही कंपाईल करता तेव्हाच मिळतं. यांची मेमरी तुमच्या EXE मध्ये तशीच ठेवलेली असते की यांना एवढी एवढी मेमरी लागणार आहे. आणि तो भाग जसा ते तसा उचलून कुठं ठेवला जातो? तुमच्या रॅम मध्ये, जेव्हा तुम्ही त्याला डबल क्लिक करता. आणि जेव्हा तुम्ही त्या EXE ला डबल क्लिक करता किंवा कमांड लाईन वरती त्या EXE चं नाव देऊन जेव्हा तिला रन करता, तर दुसरा भाग असतो डायनॅमिक टाइम. डायनॅमिक टाइम म्हणजे काय? तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट झाल्यापासून, म्हणजे डबल क्लिक झाल्यापासून तर एंड होईपर्यंत कोणकोणते व्हेरिएबल आले आणि कधी कधी ते गेले. जसे लोकल व्हेरिएबल आहेत, ते जशी स्टॅक फ्रेम तयार होईल आणि जोपर्यंत ती स्टॅक फ्रेम आहे तोपर्यंत ते मेमरी मध्ये राहतील. स्टॅक फ्रेम संपली की ते पण निघून जातील. म्हणजे हा काय झाला? डायनॅमिक टाइम झाला. डायनॅमिक काय झाला? टाइम झाला. ओके, समजतंय का? तुम्हाला एखादा प्रोग्राम करून दाखवू का? नीट बघा मी काय म्हणतो.
सिंपलचा आपण प्रोग्राम करू. ते दोन व्हेरिएबल घेतो, इंटिजर नम इक्वल टू 10. ठीक आहे. दुसरा एक घेतो कॅरेक्टर str इक्वल टू टेस्ट प्रोग्राम. ठीक आहे. बस एवढंच फक्त, मला काही करायचं नाही आतमध्ये. वाटलं दोन प्रिंट टेप टाकून नाही म्हणून. रिटर्न 0. एवढंच रन होतं, काहीच नाही याच्यामध्ये. हा प्रोग्राम रन करू. हे रन करत नाही, फक्त बस रन केला तरी काय अडचण नाही. रन करून बघूया. रन केला, ते नम 10 आलं आणि त्याच्या पुढे स्ट्रिंग आली. ठीक आहे. स्लॅश यांना टाकल्यामुळे ते एका पुढे एक आले, त्याचा काही इश्यू नाही. आता आपण प्रोग्राम बघूया. काय exe फाईल आता मी टेक्स्ट याच्यामध्ये ओपन करतोय. तिला म्हटलं टेक्स्ट त्याचं चेंज करतो. त्याच्यातलं जेवढं काय आपल्याला रीड करता येईल तेवढं आपण रीड करण्याचा ट्राय करू. ठीक आहे. बायनरी आहे तशी ती, नीट बघा. हे बघा आपलं आलं टेस्ट प्रोग्राम. दिसतंय तुम्हाला? ही आपली स्ट्रिंग, बाकीचं जाऊ द्या. ही पण स्ट्रिंगच आहे पुढची. नम इक्वल टू %str इक्वल टू %, ही पण स्ट्रिंगच आहे. ठीक आहे. बघा या स्ट्रिंग कशा आल्या तर तुमच्या प्रोग्राम मध्येच आल्यात. दिसतंय का तुम्हाला? आणखीन 10 दिसतंय पुढं. तो 10 आपला 10 व्हॅल्यू ही कोणती आता आपल्याला आयडेंटिफाय इथं करता येणार नाही. ठीक आहे. एक सुट्टी दिसतेय बघ पुढं तरी, म्हणजे दिसतंय तुम्हाला? ग्लोबल व्हॅल्यू, ज्या ग्लोबल व्हॅल्यू असतात ना त्या, आणि ज्या तुमच्या स्ट्रिंग असतात त्या कुठं असतात? तुमच्या exe मध्येच असतात. त्यांना मेमरी कुठं भेटते? स्टॅटिक टाइमलाच भेटते. स्टॅटिक टाइमला त्यांना काय भेटते? मेमरी भेटते. दुसरा डायनेमिक टाइम म्हणजे काय? की जेव्हा प्रोग्राम रन होतो, जेव्हा डबल क्लिक करता तेव्हा ज्या गोष्टींना मेमरी पाहिजे असते त्या गोष्टींना मेमरी भेटत जाते. आता रन टाइमला काही गोष्टी काय असतात तुम्हाला माहित असतं की मला ह्या गोष्टी पाहिजेत, म्हणजे मला 10 इंटिजरचा अरे पाहिजे. आता स्टॅटिक मेमरी, डायनॅमिक मेमरी बघूया आपण. स्टॅटिक मेमरी हा स्टॅटिक टाइम होता, डायनॅमिक टाइम होता अलोकेशनचा. आता स्टॅटिक मेमरी बघून डायनॅमिक मेमरी बघू. आता स्टॅटिक मेमरी म्हणजे काय? की
ज्या गोष्टींना तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की मला एवढ्या एवढ्या गोष्टी लागणार आहेत, पण काही गोष्टी अशा असतात की ज्यांना तुम्हाला सांगता येणार नाही की त्याला किती जागा लागणार आहे. अशा वेळेस तुम्ही काय करता, मॅलॉक, कॅलॉक किंवा रेलॉक फंक्शनचा यूज करता आणि रन टाइमला प्रोग्राम एक्झिक्युशन स्टार्ट होत असताना तुम्ही ओएस कडे डिमांड करता की मला एवढी एवढी मेमरी पाहिजे. समजतंय? तेव्हा तुम्ही ओएस कडे डिमांड करता की मला एवढी एवढी मेमरी पाहिजे आणि ओएस देते. ठीक आहे. आता ओएस समजा माझ्याकडे विंडोज आहे किंवा लिनक्स आहे, माझ्याकडे विंडोज आहे किंवा लिनक्स आहे. आता लिनक्स जर तुमच्याकडे असेल, तुमच्याकडे समजा लिनक्स आहे, तर लिनक्स काय म्हणते, तुला जर माझ्याकडून मेमरी घ्यायची असेल, तर माझ्याकडे माझं मेमरीचं म्हणजे कोणतं फंक्शन आहे, माझं सिस्टम कॉल कर. त्या सिस्टम कॉलचं नाव काय आहे, एम मॅप. काय, मेमरी मॅप. आणि पुन्हा ती मेमरी मॅप केलेली अनमॅप पण करावं लागते, मेमरी अनमॅप. ते फंक्शन आपल्याला बघायचे नाहीये, फक्त मी तुम्हाला सांगून ठेवतोय, ते नीट बघा काय म्हणतोय मी. लिनक्स काय म्हणतं, माझ्याकडे फंक्शन आहे, तुला जर माझ्याकडून मेमरी घ्यायची असेल तर माझे फंक्शन तुला कॉल करावं लागतील. त्या फंक्शनची नाव काय, एम मॅप, मेमरी मॅप, मेमरी अनमॅप. ते फंक्शन कॉल कर, तुला मेमरी भेटेल. पण इथं आता महत्वाचा मुद्दा काय, नीट बघा. आणि समजा तुम्ही विंडोज कडून मेमरी मागताय, विंडोज काय म्हणतं, माझे फंक्शन कॉल कर, व्हर्च्युअल अलॉक कर किंवा ग्लोबल अलॉक कर. व्हर्च्युअल अलॉकला कॉल कर किंवा ग्लोबल अलॉकला कॉल कर, मी तुला रन टाइमला तुला जशी पाहिजे तशी मेमरी मी तुला देते. मग आपण हे फंक्शन कॉल न करता सी मधून आपण सीचे स्टँडर्ड सीचे फंक्शन का कॉल करायचे, की जे आहेत मॅलॉक, कॅलॉक, रेअलॉक. आणि मेमरी फ्री करण्यासाठी फ्री फंक्शन. जसं त्यांच्याकडे काय म्हणतात, तुम्ही मेमरी अलॉक केलं तसं फ्री करा, मेमरी मॅप केली तशी अनमॅप करा. ठीक आहे, हे ओएस सांगतो तुम्हाला. मग आपण ओएस ची डायरेक्टली फंक्शन कॉल न करता सी चे फंक्शन का कॉल करतो, कोणी सांगू शकेल का? असाच अंदाज लावा, काही तुम्हाला जो सुचेल तो, काही पण अंदाज लावा, सांगा बरं. कोण सांगेल, काही पण सांगा, तुम्हाला जे वाटत असेल ते सांगा. की माझ्याकडे लिनक्स मध्ये एम मॅप नावाचं फंक्शन कॉल आहे की रन टाइमला मेमरी घेण्यासाठी एक्झिक्युशन स्टार्ट चालू असताना, आणि विंडोज कडे ग्लोबल अलॉक आहे, व्हर्च्युअल अलॉक आहे. मग हे फंक्शन कॉल न करता मी माझे सी स्टँडर्डचे फंक्शन का कॉल करायचे, कोण सांगेल? नाही समजत ते. बर, मी काय म्हणलो ते प्रश्न तर समजला ना, आन्सर नका द्यायना, काही प्रश्न समजला ना? आणि जर मोठ्याने बोला, एकदम कमी आवाज येतो तुमचा, माझा येतो ना व्यवस्थित? हो सर. ओके, हा. तर आता नीट बघा, आता मी काय सांगतोय. तर समजा तुम्हाला जर ओएस चे फंक्शन कॉल करायचे असतील, मॅलॉक म्हणजे मेमरी मॅप किंवा ग्लोबल अलॉक, तर ओएस काय करते माहितीये का, तुम्ही तिला 1 बाईट मागा, 4 बाईट मागा. ओएस ला तुम्ही किती बाईट मागा, 4 बाईट मागा, ती तुम्हाला 4 बाईट देतच नाही. ओएस मेमरी देण्याची पद्धतच वेगळी आहे. ती पेजेस मध्ये मेमरी देते. कशामध्ये देते, पेजेस मध्ये. आणि एका पेजची साईज असते 4 KB, किलो बाईट. आणि आपल्याला किती लागतात, फक्त बाईट, आणि ती डायरेक्ट 4 KB देते. म्हणजे मी जर दरवेळेस मेमरी ओएस कडून जर फंक्शन घ्यायला लागलं तर मी मेमरीचा किती वेस्टेज करेल, पहिली गोष्ट. समजते, ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, जेव्हा समजा मला जर डायरेक्ट फंक्शन कॉल जर करायचे असतील, तर मी जर विंडोज मध्ये असतील तर मला विंडोजचे फंक्शन कॉल करावे लागतील. लिनक्स असेल तर लिनक्सचे फंक्शन कॉल करावे लागतील. मी जर मोबाईलच्या मोबाईलवर असेल एखाद्या, तर मोबाईलचे जे काही मेमरी अलोकेशन करण्याचे फंक्शन असतील त्याचे करावे लागतील. मॅकवर असेल तर मॅकचे फंक्शन कॉल करावे लागतील. म्हणजे जशी सिस्टीम चेंज होतीये तसे मला फंक्शन कॉल करावे, तसे मला फंक्शन बदलावे लागतात. फक्त फंक्शनची नावच नाही तर त्यांचे पॅरामीटर पण बदलतात. हे सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा सी लँग्वेज काय म्हणते, तू फक्त माझं कंपायलर ह्या ओएस वरती इन्स्टॉल कर, ओएस कडून ते फंक्शन कसे कॉल करायचे हे मी बघेल, तू फक्त माझ्या फंक्शनला कसा कॉल करायचा ते बघ. समजतंय? मग सेम फंक्शन मॅलॉक फंक्शन तुम्ही लिनक्स वरती कॉल करा, विंडोज वरती कॉल करा, तुमच्या मोबाईल वरती कॉल करा, कुठेही कॉल करा. जिथं जिथं स्टँडर्ड सी लायब्ररी, स्टँडर्ड सी कंपायलर अवेलेबल आहे
तिथं तिथं तुम्ही डायरेक्ट स्टँडर्ड सी चे फंक्शन यूज करू शकता आणि मेमरी ओएस कडून डायरेक्टली मेमरी मागवू शकता. म्हणजे आतमध्ये त्या कंपायलरने किंवा त्याने त्या सिस्टीमला कसा कॉल केला आणि त्याच्याकडून कशी मेमरी घेतली याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. समजतंय? इथपर्यंत समजलं का सांगा? इथपर्यंत समजलं? हो सर. आता बघा एखादाच रिप्लाय आला तरी ठीक आहे. मग आता मेमरी बघा आणखीन एक, जेव्हा मेमरी तुम्हाला एका पेज मध्ये मेमरी ओएस कशी मेमरी देते पेजेस मध्ये, एका पेज समजा मेमरीने ओएस ने तुम्हाला दिलं तर तुम्हाला ते मेंटेन करावं लागतं की त्याच्यातले मी 4 बाईट यूज केलेत, बाकीचे बाईट माझे मी आणखीन यूज करू शकतो. म्हणजे मला पुन्हा जेव्हा मेमरी लागेल तर तेव्हा मला ओएस कडे जायची गरज नाही, मला पुन्हा एम मॅप करायची गरज नाही, कारण की माझ्याकडे ओएस ने ऑलरेडी पेज माझे व्हर्च्युअल पेज म्हणजे आता ठीक आहे मी काही टर्म नाही वापरत, तिने मला ऑलरेडी एक पेज दिलेलं आहे माझ्या स्पेस मध्ये, माझ्या म्हणजे मी ज्या माझं एक प्रोग्राम एज्युकेशन होतंय, मला काही स्पेस आहे ना त्याच्यामध्ये तिने मला ते लोड करून दिलं, हे मॅप करून दिलं मला, हे पेज तुझ्या ऍड्रेस स्पेस मध्ये तू वापरू शकतो, तुझ्यासाठी हे झालंय, आता तुझ्यासाठीच ते, तुला त्याच्यातली जी मेमरी घ्यायची ती घे. मग त्यातले मी काय घेतले 4 बाईट पहिले यूज केले, आता मला पुन्हा 4 बाईट लागतात, मी ओएस कडे आता एम मॅप करून पुन्हा 4 केबीचं पेज नाही घेणार मी, माझं जे होतं ना पहिले 4 बाईट होते मी ते कुठेतरी मेंटेन करणार की माझे 4 बाईट मी यूज केले होते आणि आता त्याच्या पुढचे 4 बाईट यूज करतोय. हे सगळं मॅनेजमेंट आपल्याला स्वतः करावं लागेल. समजलंय? इश्यू समजतायत? आणि तिसरा प्रॉब्लेम काय, ओएस चे जे फंक्शन असतात, सिस्टीम कॉल ज्याला म्हणतात, ते लिहायला एवढे इझी नसतात जेवढे सी चे असतात. तुम्हाला फक्त फंक्शन दाखवतो आणि त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की ते कसे असतात. नीट बघून घ्या. एम तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी फंक्शनला द्याव्या लागतात तेवढं बघा फक्त. एम मॅप, अनमॅप, मॅप और अनमॅप फाईल, बघा हे फाईल म्हणते कारण ते पेजेस देतं ना, और डिव्हाइस इनटू मेमरी. आता त्याचा फक्त प्रोटोटाइप बघा इथं, त्यासाठी तुम्हाला ही फाईल इन्क्लूड करावी लागते आणि त्यासाठी बघा, आणि हे लिनक्सचं आहे, हे विंडोज मध्ये नाही चालणार. एम मॅप व्हाईड ऍड्रेस, जसं आपण पॉइंटरचा ऍड्रेस देतो तसं तुम्हाला किती साईज लागते, प्लॉट काय ते मलाच नाही माहित, फ्लॅग, आता हे फ्लॅग काय यांचा अर्थ काय खाली लिहिलेला आहे सगळ्यांचा, एफडी फाईल डिस्क्रिप्टर कोणता आहे, ऑफसेट काय आहे, हे सगळं तुम्हाला द्यावं लागेल त्याला. आणि अनमॅप काढण्यासाठी सुद्धा त्याचा ऍड्रेस आणि लेंथ हे तुम्हाला द्यावं लागेल. नंतर प्रत्येक पॅरामीटर मध्ये तुम्ही काय काय व्हॅल्यू टाकू शकता त्याची माहिती बघा खाली. टॅग मध्ये तुम्ही काय काय टाकू शकता, मॅप शेअर व्हेरिएबल, बघा फक्त बघा साईट पेज बघा, वाटलं तुम्ही एम मॅपचे एकदा सर्च करून बघा आणि एकदा वाचा, हे सगळं असंच निवांत वाचा, काही नाही. काय काय किती किती गोष्टींची तुम्हाला खबरदारी घ्यावी लागते. समजतंय? एरर कोणकोणते येऊ शकतात. त्या सगळ्या, आणि सेम गोष्ट कशा ते विंडोज मध्ये पण आहे, ग्लोबल अलॉक किंवा व्हर्च्युअल अलॉक. समजतंय? हे दोन्ही वाचा तुम्ही, निवांत वाचा. मग हे जर मला करायचं नसेल तर मग सी लँग्वेज काय म्हणते, तू सरळ सरळ माझे हे 3 फंक्शन वापर, एकदम सोपे आहेत, एकदम इझी आहेत आणि एकदम सिंपल आहेत. त्यांचे नाव आहेत मॅलॉक, कॅलॉक, रिअलॉक. यांचा यूज कर, तुझं काम कर आणि फक्त फ्रीला, फक्त तू ज्या फ्री करून त्यांना फक्त तुझी यूज केलेली मेमरी होती ती फ्री कर, एवढंच काम करायचंय. बघा जे ओएस चे फंक्शन जे एवढे हार्ड होते ते सी कंपायलरने किती इझी केले. समजतंय? मग आता समजा मला एखादा मेमरी अलोकेट करायची आहे डायनॅमिकली, तर मी कशी काढणार? पहिल्यांदा आपण त्याची थिअरी बघू. मी तुम्हाला नोट्स ते दाखवतो, ते तुम्हाला व्यवस्थित समजतं ना रे? मी पण आज पण तीच पद्धत फॉलो करतोय. हो सर. आपण त्याच पद्धतीने बघूया. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित तुमच्या हाताखालून लिहून काढा. आहे समजतंय? सगळं लिहून काढा, तुमच्यासाठीच केलेली आहे ते सगळे.
सगळं व्यवस्थित बघा. जेव्हा डिस्क करून प्रोग्राम कुठं जातो, रन व्हायला जातो. आपण याला काय म्हणत होतो, अनयूज डेटाला आपण हिप म्हणत होतो माहितीये, टेक्स्ट डेटा स्टॅक हिप. आता इथं आपण थोडेफारच पार्ट दाखवला. इथं काय EXE मध्ये काय काय असतं, फंक्शन असतं प्लस ग्लोबल डेटा असतो प्लस स्ट्रिंग असतं. समजतंय? मी तुम्हाला फक्त फंक्शन सांगितले त्याच्या आधी, आठवतंय ना? आता ही डेटा स्ट्रक्चरची बॅच आहे. थोडंसं तुम्ही आणखीन पुढे गेलं पाहिजे. EXE मध्ये काय फंक्शन प्लस ग्लोबल डेटा आणि स्ट्रिंग तर मी तुम्हाला डायरेक्ट EXE ओपन करूनच दाखवली. स्ट्रिंग तुम्हाला डायरेक्टली दिसला तिथं. समजतंय? इकडं असतं EXE मध्ये असतं. नंतर हा अनयूज डेटा असतो, त्यालाच आपण हिप म्हणतो. आणि हा ऍक्टिव्ह फंक्शनचा लोकल डेटा असतो, त्यालाच आपण स्टॅक म्हणतो. आणि ही बाकीच्या काही गोष्टी असतात ज्या OSच्या असतात. OS तिथं लोड झालेले असते, त्याच्यानंतर हा डेटा आपल्याला अवेलेबल असतो. ठीक आहे. आता आपल्याला मॅलॉकला जेव्हा तुम्ही कॉल कराल तर याच्यातली कोणती मेमरी आपल्याला भेटते, तर इधरची मेमरी भेटते. कोणती? हिप मधली अनयूज डेटा म्हणजेच हिप. अनयूज डेटा आणि हिप तिथलची मेमरी आपल्याला भेटते. ठीक आहे. पण मॅलॉकला आपण काही देत नाही, त्याला फक्त आपण द्यायचं की मला एवढे एवढे बाईट पाहिजेत. ते कशासाठी पाहिजे, काय पाहिजे ते आपण काही त्याला सांगत नाही. मग ठीक आहे. तर आता एक आपण मॅलॉकचा कॉल करून बघू की आपल्याला तो नेमकं काय काय आपल्याला खबरदारी घ्यावी लागते. ठीक आहे. एकदा वाचून घ्या, तुमच्या समोर ठेवतोय. आता मी जे जे सांगितलं ना तेच लिहिलं इथं, नीट बघा. वाचतो आणखी प्रॉपरली कळेल तुम्हाला. मॅलॉक फंक्शन काय करतं, OS ची हेल्प घेतो आणि OS काय करतं, 4 KB च्या टर्म मध्ये तुम्हाला मेमरी देते. म्हणजे तुम्ही 4 KB पेक्षा जास्त मागितली तर मग तो डिवाइड करणार ना, जेवढी मेमरी मागितली डिवाइड बाय 4. जेवढी संख्या समजा मी किती मागितलं, 6 मागितली, 6. मग 6 डिवाइड बाय 2 किती येणार, 2 किती येणार, 1. आणि वरती काहीतरी येणार आहे, बरोबर. मग तो आता हे असतं की वरची साईज घ्यायची, म्हणजे एक पेक्षा जास्त गेलाय ना की तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात. नीट बघा, हे पण महत्वाचं आहे की तुम्हाला फ्लोअर घ्यायचा आहे की याला ग्राउंडला काय म्हणतात, या एकच मिनिट बघू द्या. हा फ्लोअर म्हणजे वरची साईज घ्यायची का खालची साईज घ्यायची, ते कसं ते पण सांगतो. फ्लोअर आणि खालच्याला काय म्हणतात, छताला काय, आपल्या फरशीला काय म्हणतात रे, असंच त्याचं नाव आहे, त्याच्यावरूनच आहे फ्लोअर आणि अरे यार, फ्लोअर पुढे तरी असेल, मागे पुढे. हा सील. ओके, येस. सील तुम्हाला फ्लोअर घ्यायचं का सील घ्यायचं, ठीक आहे. नीट बघा, आता दोन्ही फंक्शन सांगता math.h मध्ये आहेत. तुम्हाला सील घ्यायचंय का फ्लोअर घ्यायचंय, नीट बघा, ते पण सांगतो तुम्हाला. थोडं सांगू. त्याला व्हॅल्यू द्यायची, ठीक आहे. याला व्हॅल्यू द्यायची. समजा तुम्हाला बघा, आता फ्लोअरची व्हॅल्यू घ्यायची का सीलची, म्हणजे आता बघा 6 आहे, 6 डिवाइड बाय 2 केलं तुम्ही, बरोबर. तर तुम्ही आता कॅल्क्युलेटर असं ओपन केलं, 6 डिवाइड बाय 2 काय येणार आहे, सॉरी 6 डिवाइड बाय 4 करायचं आपल्याला, बरोबर. 6 डिवाइड बाय 4 केलं, किती आलं,
1.5 5 करू मग 5 डिवाइड बाय 4 किती येत आहे 1.25 आता ही 1.25 बघा 1.25 ही व्हॅल्यू जर मी फ्लोअरला दिली समजतंय ही व्हॅल्यू जर मी फ्लोअरला दिली 1.25 तर तो काय म्हणणार मिनिमम व्हॅल्यू कडची व्हॅल्यू घ्यायची म्हणजे काय किती घेणार तो 1 घेणार समजतंय आणि हीच व्हॅल्यू जर मी सील ला दिली म्हणजे आपलं वरचं सील ना वरची व्हॅल्यू घ्यायची थोडक्यात म्हणजे आता ही व्हॅल्यू जर मी सील ला दिली 1.25 तर तो काय म्हणणार वरची व्हॅल्यू घ्यायची जवळची म्हणजे जवळची डेसिमल जवळची व्हॅल्यू जी येईल ती घ्यायची पण मागं नाही जायचं तर पुढे जायचं मग पुढे जात 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 त्याला किती भेटणार 2 भेटणार फ्लोअर आणि सील हे दोन्ही फंक्शन समजले का सांगा बरं समजतंय इथं समजा 75 जरी असलं तरी सुद्धा तो 1च घेणार या इथं 25 जरी असलं तर तो 2 घेणार पुढची व्हॅल्यू घेणार की मागची व्हॅल्यू घेणार हे दोन्ही फंक्शन समजले का हो सर समजले ना व्यवस्थित हा ठीक आहे असून द्या याची गरज पडतेच कधी ना कधी ठीक आहे तर याच्यानुसार समजा आता मी ओएस कडे किती जागा मागितली मी 5 बाईट मागितले तर एक पेज तर ते देऊ शकत नाही ना माझे 5 KB त्याच्यात बसणारच नाही मिनिमम 2 पेजेस त्याला द्यावा लागतील मग त्यावेळेस असं कॅल्क्युलेशन करून ते ठरवलं जातं फ्लोअर आणि सील समजतंय बर मग आता मॅलॉक काय म्हणजे ओएस कडून मला 4 KB आली मग त्या 4 KB च्या टर्म मध्ये मेमरी मग हे आता आपण काम नाही करायचं मॅलॉकला द्यायचं मॅलॉक तुझं ते ओएस कडून मेमरी घे 4 KB मध्ये घे नाही तर कशी घे मला जेवढी पाहिजे तेवढी तू दे आणि तू त्याचं जे मॅनेजमेंट असेल म्हणजे ते किती अलोकेट झाले त्या 4 KB मधून मी किती यूज केले किती मल्टिपल कॉल केले हे तूच बघ जेव्हा माझं 4 KB पुन्हा कम्प्लीट होईल तेव्हा पुन्हा ओएस कडून मेमरी मॅपचं फंक्शनचं कॉल करायचा हे पण कोण बघणार मग मॅलॉकच बघणार आपल्याला याची काही बघायची गरज नाही ठीक आहे मग आता पण ऍक्च्युली हा मग मॅलॉक काय करतो नीट बघा आता हा तुमचा काय डायग्रामला नीट बघा हा तुमचा काय हिप आहे हिप म्हणजे अनयूज मेमरी अनयूज डेटा म्हणतात त्याला नाही का यूज न केलेला हा तुमचा हिपचा डेटा आहे आणि हा 4 KB अलोकेट केलेला आहे कोणी ओएस ने मॅलॉकने आपण फक्त मॅलॉकला कॉल केलं मॅलॉकने एम मॅपला कॉल केलं एम मॅपने ओएस ने 4 KB चा डाटा दिला आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 4 बाईट लागत होती ओएस ने 4 KB दिले त्यातले आपल्याला फक्त 4 बाईट लागत होते मग मॅलॉक काय करतं एक टेबल असं मेंटेन करतं की एक्स पासून किती 4 बाईट एक्स ने काय केलेले आहेत एक्स ह्या याच्यापासून 4 बाईट त्यांनी काय केलेले आहेत अलोकेट केलेले आहेत म्हणजे तेवढा तो काय झाला आता यूज झाला आणि हा ग्रे आउट कर म्हणजे कोणी याला यूज करणार नाही असं ते ठरव म्हणजे ही मेमरी यूज नाही झाली पाहिजे फक्त एवढीच मेमरी यूज झाली पाहिजे म्हणजे एक्स पासून 4 KB पर्यंत 4 बाईट पर्यंत आणि हा कम्प्लीट आहे 4 KB चा मग पुन्हा जर मी हे केलं कॉल केला एखाद्या फंक्शनला मग त्या पॉइंटरचा बेस ऍड्रेस पासून किती बाईट ते पुन्हा असं इथं येईल आणि अशी हा पेज भरत जाईल आणि तुम्हाला अशी मेमरी मिळत जाईल आता मला सांगा हे कोणी मेंटेन केलंय मॅलॉकने मेंटेन केलंय मग तुम्हाला असा कधी प्रश्न पडला का रे की मी मॅलॉकला कॉल करताना मी त्याला साईज देतो की मला एवढे बाईट पाहिजे तो मला बेस ऍड्रेस त्याचा फक्त बेस ऍड्रेस आहे ना बेस ऍड्रेस मला डेटा बेस ऍड्रेस देतो मग त्या बेस ऍड्रेस पासून मला किती बाईट जायचंय त्या बेस ऍड्रेस पासून मला किती बाईट फ्री करायचं हे आपण फ्रीला सांगतच नाही मग तरी सुद्धा फ्रीला कसं काय समजतं की मला एवढे बाईट फ्री करायचे कारण की त्याचा टेबल मॅलॉकने ऑलरेडी मेंटेन केलेला असतो समजतंय त्याचा टेबल ऑलरेडी मॅलॉकने मेंटेन केलेला असतो तुम्ही फक्त फ्रीला तो ऍड्रेस देता आणि तो तिथं जाऊन बघतो त्या ऍड्रेस पासून किती बाईटने अलोकेट केलेले आहेत तेवढे फ्री कर हे व्यवस्थित समजलं का सांगा बरं महत्वाचं आहे हे आतापर्यंत नाही झालं ना तुमचं आता मॅलॉक केलॉक तुम्ही बऱ्यापैकी यूज केलेला आहे म्हणून मी आता हे थोडंसं आणखीन खालचं सांगतोय तुम्हाला समजतंय का
काही एवढं Sir, डीप जायची गरज नाही. फीडबॅक पण सांगा मला ही असं ओएस लेवलचं सांगितलेलं ठीक आहे का फक्त वरती वरती मॅलॉकचे फंक्शन कॉल सांगितलं तरी चालेल? नाही सर ठीक आहे सांगा असंच. व्यवस्थित समजतंय ना असं? फक्त तुम्हाला हो असं सर. नको व्हायला की किती शिकतोय. बाकी माझा काही इश्यू नाहीये. नंतर हे मी तुम्हाला नोट्स सहित देतोय म्हणजे कसं तुमचं जे काही होईल ते तुम्हाला काय होईल आता व्यवस्थित बघता येईल. ठीक आहे ना? आता आपल्याला काय करायचं? हे झाला फर्स्ट ना सेकंड बघू. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. हा इथं ते पण लिहिलंय म्हणूनच तर आपण फ्री एक्स केलं तर काय होतं फ्री मॅलॉकने आतमध्ये मेंटेन केलेला टेबल पाहतो फ्री बघतो हा एक्स ला सर्च करतो एक्स सापडला की एक्स पासून पुढे किती बाईट आहेत हे फ्रीला कळतं समजतंय तशा प्रकारे तो फ्री करतो हे पण जावा आणि डॉटनेट आणि पायथॉनचं पण एक्झाम्पल दिलंय की जावा आणि डॉटनेट मध्ये आपण एखादं न्यू ऑपरेटर वापरतो कोणतं इंटिजर काही जरी आपल्याला अलोकेट करायचं असेल आपण कोणतं स्टेटमेंट वापरतो न्यू ते पण काय करतं डायनॅमिकली मेमरी अलोकेटच करतं ना पायथॉन मध्ये आपण एखादं स्टेटमेंट वापरतो किंवा जावा स्क्रिप्ट मध्ये पण आपण एखादं स्टेटमेंट वापरतो var किंवा लेट हे कीवर्ड वापरून आपण अलोकेशन करतो नाही का ते पण काय डायनॅमिक मेमरी अलोकेट करतात ते सुद्धा समजतंय म्हणजे ते सुद्धा इंटरनली मॅलॉकलाच कॉल करतात किंवा मेमरीच्या डायरेक्ट एम मॅपला किंवा याला आणि मॅलॉक तसं खाली कॉल करते म्हणजे आपण जेवढं ऍडव्हान्स शिकायला जाऊ तेवढं ऍक्च्युअली लेअर त्याच्यावरती ऍड होतात आणि जेवढं खाली शिकू म्हणजे जेवढे तुम्ही सीच्या खाली पण काय सिस्टीम कॉल आहेत ना डायरेक्ट तुम्ही डिव्हाइस ड्रायव्हर आणि तिथं जर गेलात जेवढं खाली जाल तेवढं पेमेंट जास्त आणि तेवढा डोक्याला ताण पण जास्त पण हे एकदा हे खालच्या गोष्टी जास्त चेंज होत नाहीत त्यामुळे तशाच राहतात तुमच्या जावाचे किती व्हर्जन येतात आणि सीचे किती व्हर्जन येतात ते बघा ठीक आहे लिनक्स मध्ये कोणते एम मॅप आणि विंडोज मध्ये ग्लोबल अलॉक व्हर्च्युअल अलॉक हे फंक्शन पण इथं पण लिहिलेलं आहे हे नोट्स ऍज इट इज तुमच्या नोटबुक मध्ये उतरून घ्या याच्यामध्ये काही ऍडिशनल ऍड करायचं असेल तर ते ऍड करा पण यातलं काही मिस करू नका अतिशय महत्वाचं आहे म्हणजे बघा प्रत्येक मॅलॉकला कॉल आता मला सांगा तिथं मी एखाद्याने बघितलं असेल तर तो सांगेल पण मी प्रत्येक दरवेळेस जर मॅलॉकला कॉल केला तर तो दरवेळेस एम मॅपला कॉल करेल का नाही करणार की करेल म्हणजे दरवेळेस मी जर मॅलॉकला कॉल केला तर तो एम मॅपला कॉल करून मेमरी घेईल की नाही घेणार येस ऑर नो आताच झालं प्रश्न समजला नाही का सांगा हॅलो घेईल सर मी मॅलॉकला कॉल केलं जेव्हा जेव्हा मी मॅलॉकला कॉल करेल तेव्हा तेव्हा तो एम मॅपला कॉल करेल का येस ऑर नो एवढं येस ऑर नो सांगा फक्त येस सर. एकाच येस आलंय बाकी येस सर दोघांचं येस दोघांचं येस बाकीचे दोघांचं गणेश काय वाटतं तुला बरं ठीक आहे बघा आताच आपण बघितलं की मॅप मेमरी मॅप ओएस कोणत्या किती बाईट मध्ये देतो तो केबी मध्ये देतो तुम्हाला साईज किती मध्ये देतं केबी मध्ये आता त्यांनी 1 केबीचा साईज जर मला दिला म्हणजे 1 केबीचं एक पेज जर त्याला पेज म्हणतात 4 केबीच्या मेमरीला एक पेज म्हणतात ओएसच्या टर्म मध्ये तर त्यांनी मला एक पेज दिलंय त्याच्यावरचे मला फक्त 4 बाईटच लागतात आणि हे मॅलॉक ऑलरेडी मेंटेन करतोय की मी त्या पेज मधून किती मेमरी अलोकेट केली आहे आता मी पुन्हा 4 बाईट मागितले माझ्या 4 केबी मध्ये आणखीन जागा आहे ना मी पुन्हा ओएस कडे जाऊन एम मॅप करून पुन्हा नवीन पेज कशाला घेऊ मी माझ्या आधी जो मला ऑलरेडी पेज भेटलेले त्याच्यामध्येच मी आणखीन एकाला अलोकेशनला जागा करेल ना म्हणून एवढी मॅलॉक इज नॉट इक्वल टू एम मॅप प्रत्येक मॅलॉक हे एम मॅपला कॉल करेल असं नाही त्याच्याकडे ऑलरेडी मेमरी असेल आधी ते मेमरी तो मध्ये बघेल त्या टेबल मध्ये बघेल की किती मेमरी यूज आहे किती अनयूज आहे
जर माझा तो टेबल 4 KB गच भरलेला असेल किंवा त्याच्यातली सगळी मेमरी सफिशियंट नसेल, काही मेमरी आहे आणि काही मेमरीला जागा नाहीये, त्यावेळेसच फक्त तो mmap ला कॉल करून ओएस कडून पेज घे. आता समजलं? तेव्हाच तो सिस्टीम कॉल करेल. समजलं का? हो सर. व्यवस्थित तेच लिहिलं होतं, पहिलीच लाईन होती ते, एव्हरी मॅलॉक इज नॉट इक्वल टू mmap. दरवेळेस ओएस कडून पेज घेतलं जाईल असं नाही. तसंच एव्हरी फ्री इज नॉट इक्वल टू आता एम अनमॅप आहे ना, मेमरी अनमॅप, मेमरी एम कॅप सेपरेट काढायचं आणि अनमॅप म्हणायचं, मेमरी अनमॅप. म्हणजे आता मेमरी अनमॅप करायचं असेल, 4 KB ओएस ने दिले तर 4 KB फ्री करायचे ना, समजतंय ना. पण फ्री करायला जर माझ्या 4 KB मध्ये मी जर बाईटने जर अलोकेशन केलं असलं तर ते बाईट मला फ्री करायला पाहिजे. समजतंय? मग दरवेळेस जसा प्रत्येक मॅलॉकचा कॉल हा एम मॅपला कॉल करत नाही, तसा प्रत्येक फ्रीचा कॉल हा अनमॅपला कॉल करत नाही. जेव्हा तुमचं कम्प्लीट पेज त्या 4 KB वरचा सगळा डेटा फ्री होईल, सगळं फ्री होईल, तर टेबल एम्प्टी होईल, त्यावेळेसच काय होईल की आता त्यावेळेसच काय होईल, अनमॅपला कॉल केला जाईल. इथपर्यंत क्लिअर आहे ना? येस सर. आता आपण फ्री केलं, नीट बघा, हे अतिशय महत्वाचं आहे. त्याचे हे पण आपण त्याचा एक प्रोग्रामच करू. मला सांगा तुम्ही, नंतर मी तुम्हाला याच्या पुढचं दाखवतो सगळं. समजतंय? तुम्ही कोणालाही विचारा तुमच्या याच्यामध्ये. बघा मी काय करतो, नीट बघा. मॅलॉक, ओके, मॅलॉक कॉल करायचा आहे मला. तुमच्याकडून आन्सर घेतो आता. याचं आउटपुट काय असेल मला सांगायचं सगळ्यांनी. एकदम सिंपल आहे, व्यवस्थित लक्ष द्या आणि नीट बघा मी काय करतो. मी 2 पॉइंटर घेतोय. ओके, त्यांना मेमरी देतोय. मेमरी कशी देतोय? T1 इज इक्वल टू, आपण इथे इन्स्टार जर नाही केलं तर व्हाईट स्टारचं इन्स्टार इम्प्लिसिट कन्वर्जन होईल, आपण इथे एक्सप्लिसिट कन्वर्ट करतो. ठीक आहे, मॅलॉकची तर नाही लिहिलं तरी चालेल, पण लिहा. मी त्याला 4 बाईट मागतोय, साईज ऑफ इंट एवढे मागतोय, साईज ऑफ इंट. ठीक आहे, सेम वापरतोय मी P2 साठी. आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, आपण मेमरी घेतली मॅलॉक कडून की दरवेळेस आपण काय चेक करायचं असतं की ती मेमरी सक्सेस झाली की नाही, बरोबर. त्यासाठी मी एक फंक्शन, तो आणखीन एक हॅश इन्क्लूड आपल्याला करायचं आहे बघा, त्याचं नाव आहे हॅश इन्क्लूड assert.h. त्याचा काय यूज होतो ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता इथं आपण काय करू याच्या आधी तुम्हाला माहिती आहे की मेमरी भेटली की नाही, त्यासाठी आपण इफ वापरायचं असं, इफ p is not equal to null. मग त्याच्यानंतर आपण इथं काहीतरी मेसेज टाकायचो आणि नंतर इथं प्रोग्राम एक्झिट करायचो, बरोबर. आता एवढं न करता फक्त एक सिंपल गोष्ट करायची. काय करायचं? assert म्हणायचं
P इज नॉट इक्वल टू नल आहे का नाही हे चेक करायचं. P1 इज नॉट इक्वल टू नल आहे का नाही हे चेक करायचं. मग तो आपल्याला जर हे कंडिशन ट्रू नसेल तर तो कोणत्या फाईलमध्ये आणि कोणत्या लाईनला एरर आलेला आहे किंवा जे काही झालेलं आहे तो डायरेक्टली आपल्याला सांगतोच. ठीक आहे. मग इथं बघा तुमचं इफ आणि ते सगळं डायरेक्टली एवढे एका स्टेटमेंटनी रिप्लेस झालं बघा. फक्त एवढंच वापरायचं आणि याचा आपण जास्तीत जास्त यूज करणार आहोत. आता असर्ट डेटा स्ट्रक्चर मध्ये तुमचं एरर चेकिंगला जास्त लक्ष न जाता एरर डायरेक्टली तुम्ही असेच चेक करायचे आणि डेटा स्ट्रक्चरकडे प्रॉपरली लक्ष जाण्यासाठी याचा आपण यूज करणार आहोत. ठीक आहे. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा. मी फक्त 4 बाईट अलोकेट करून घेतलेत मॅलॉकने. 2 वेळेस मॅलॉक कॉल केलाय. कोणत्या मॅलॉक कॉलला mmap ला कॉल जाईल ते सांगा आता. P1 च्या का P2 च्या. कोणत्या मॅलॉक कॉलला mmap साठी कॉल जाईल. इथं तसं mmap नाहीये, व्हर्च्युअल अॅलॉक किंवा ग्लोबल अॅलॉक आहे, पण आपण mmap म्हणूया लिनक्स फॉलो करू. ह्या कॉलला mmap ला कॉल जाईल का ह्या कॉलला mmap ला कॉल जाईल. कोणत्या कॉलला mmap साठी कॉल जाईल कोण सांगेल. P1 ला सर. कोणता P1. बरोबर P1 ला जाणार आहे. ओके. P2 ला जाणार नाही. आता इथं मेमरी समजा अलोकेट झाली P1 ला, P2 ला पण झाली. ओके. आपलं सगळं काम झाल्यानंतर त्यांना फ्री करायचंय. ओके. आता मला इथं सांगा अनमॅप ला कधी कॉल जाईल. P1 ला का P2 ला. P2 फ्री झाल्यावर सर. P2 यस. P2 ला अनमॅप ला कॉल जाणार आहे मेमरी अनमॅप ला. ठीक आहे. ते असू दे. आता मला काय करायचंय मी आता पॉइंटरने अलोकेट केली मेमरी म्हणजे स्टार P1 जर म्हणलं आणि इकडे राईट हँड साइडला मी जर काही एखादी व्हॅल्यू टाकली तर ती त्या लोकेशनला जाऊन कॉपी होईल. बरोबर. त्या लोकेशनला टाकली जाईल. सेम मी P2 साठी करतोय. याच्यामध्ये काही एवढं विशेष नाही. राईट साइडला वापरली की याच्यामध्ये त्या लोकेशनला जाऊन ती व्हॅल्यू कॉपी केली जाईल. लेफ्ट साइडला जर वापरलं ते आणि हे स्टेटमेंट जर मी राईट साइडला वापरलं तर ही व्हॅल्यू याच्यामध्ये कॉपी झाली आणि राईट साइडला हे स्टेटमेंट जर मी राईट साइडला वापरलं तर ती काय होतं रीड ऑपरेशन. हे कोणतं ऑपरेशन झालंय राईट ऑपरेशन. बरोबर. मग रीड ऑपरेशन करायचं. हे समजून घ्या. या नंतर हे तुम्ही सुद्धा ट्राय करा. कोणालाही विचारा की मी असं केलं तरी सुद्धा असं होत. ते नेमकं काय ते मी तुम्हाला सांगतोय एकदा आणि बघू कोण तुम्हाला व्यवस्थित सांगतोय. स्टार P1 मला याचं आउटपुट कोण सांगेल. याचं आउटपुट कोण सांगेल सांगा बरं. याचं आउटपुट मला कोण सांगेल. 10-20 सर. बरोबर 10-20. याच्यामध्ये काही इश्यू आता याच्यानंतर मी विचारणार आहे ना ते महत्वाचं आहे. नीट बघा आता सीएल म्हणतो टेक मॅलॉक म्हणतो 10 आणि 20. आजची जर P1 लिहिली तर P2 येतो. फक्त तेवढं चेंज करा. इथपर्यंत कोणा काही डाऊट नाही ना. आता मला प्रश्न विचारायचा ते फक्त आता बॅकग्राऊंड तयार करून घेतले. आता मला याच्यावरती प्रश्न विचारायचे. इथपर्यंत तर कोणाला काही डाऊट नाही ना. 3-4 जणांचे फास्ट रिप्लाय द्या. जास्त हे नका करू. इथपर्यंत नाही काही डाऊट. आता नीट बघा मी हे स्टेटमेंट जर P1 च्या फ्री केल्यानंतर जर टाकलं तर काय होईल कोण सांगेल. आता मी मेमरी फ्री केली आहे ना. आता इथं मी याला तरी सुद्धा मी हे स्टेटमेंट इथं प्रिंटफ ला टाकतोय. मी मला म्हणतो या ऍड्रेसवरची व्हॅल्यू मला दे. काय होईल कोण सांगेल. नल भेटेल सर. नल भेटेल. ओके. आणखीन
बाकीचे 0 किंवा नल सर. 0 किंवा नल. ठीक आहे. बाकीचं सांगा आणखीन काय भेटेल. ठीक आहे. एकाच आलं तेवढं तर बघू. आता बघा नाही, हा प्रश्न तुम्ही सगळ्याला विचारा आता बिंदास. हा एक मस्त प्रश्न आहे, तुम्ही ट्राय करू शकता विचारायला. गार्बेज भेटली, गार्बेज नव्हती भेटायला पाहिजे. ठीक आहे. दोन्ही पण आता हे आपल्या हातात नाहीये. मी फक्त ते तसं आउटपुट आणण्याचा ट्राय करतोय. काय ते तुम्हाला सांगतोच मी. ते ओळीच्या हातात ते बऱ्याचशा गोष्टी येतात. तरी सुद्धा आपण 2-3 वेळा रन करून मला जसं आउटपुट पाहिजे तसं आणण्याचा ट्राय करतो. हा आलं. हे बघा. हे बघा, P1 ला 10, P2 ला 20. नंतर P1 ला इथं काहीतरी गार्बेज आलंय, पण P2 ला P2 या त्याला पुन्हा 20 आलंय. पुन्हा एकदा रन करतो वाटलं. P1 P2 ला पुन्हा 20 व्हॅल्यू आली आहे का. इथं त्याने घेतली नाही. इथं बघा त्याने वेगळीच घेतली काहीतरी. तर याचा काय अर्थ होतो माहितीये तुम्हाला. म्हणजे तुम्हाला जे पेज भेटलंय, नीट बघा, तुम्हाला जे पेज भेटलंय आता हे कितपत समजतंय बघू. काही डाऊट आला मला लगेच विचारा, मी तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा ट्राय करतो. नीट बघा, या डायग्राम कडे व्यवस्थित बघा. हे जे पेज असतं, मेमरी जे असतं, समजा 4 KB जे आहेत तुमच्याकडे. अच्छा ते कसं राहिले, काय अवघड केलं काय लेक्चर. ठीक आहे, आणखी सोपं करावं लागेल मला. ओके, नीट बघा. ओएस ने तुम्हाला एक पेज दिलंय. ते पेज आता तुमच्या ऍड्रेस स्पेस मध्ये आहे, म्हणजे तुमच्याकडे आहे. माझ्याकडे ते पेज आता आहे. मी त्याच्यावरती काही पण रीड करू शकतो, काही पण राईट करू शकतो. बरोबर. ओके, मी त्याला फ्री केलं आणि तरी सुद्धा मी त्याच्यावरती ऍक्सेस करण्याचा ट्राय करतोय. पण नीट बघा, पण मी जर ते सगळीच मेमरी फ्री केली आणि त्याच्यानंतर मी त्याला ऍक्सेस करायला गेलो आणि समजा ते पेज एका दुसऱ्या कोणत्या तरी प्रोसेसने मॅप केलं. आता आपण मॅप केलं ना आपल्या प्रोसेसमध्ये, आपल्या व्हर्च्युअल ऍड्रेस मध्ये त्याला आपण मॅप केलं, म्हणजे आपण त्याला ऍक्सेस करतोय असं त्याच्यावरती आपण शिक्का मारला की हे पेज आता ही प्रोसेस वापरत आहे. आता आपण त्याला फ्री करून टाकलं. आपण म्हणलं की मला ते पेज नकोय, पण त्याचे ऍड्रेसेस आणखीन आपल्या पॉइंटर मध्ये आहेत. नेट समजून घ्या, त्याचे ऍड्रेसेस आणखीन आपल्या पॉइंटर मध्ये आहेत आणि त्या पेजला दुसऱ्या कोणत्या तरी प्रोसेसने मॅप केला. आता त्या पेजला दुसऱ्या कोणत्या तरी प्रोसेसने मॅप केलं आणि आता तुम्ही त्याला ऍक्सेस करण्याचा ट्राय केला. जर मॅप नसेल तर काही इश्यू नाही. त्याच्यावरती जे काही गार्बेज व्हॅल्यू जे काही असेल ते तुम्हाला प्रिंट होईल. ते तुमच्या ऍड्रेस स्पेस मध्ये असेल तर काहीच इश्यू नाही. त्याच्यामध्ये जे काही असेल आता ते डायरेक्टली प्रिंट होईल. आता त्याच्यामध्ये 20 होतं आणि काहीतरी गार्बेज व्हॅल्यू होती, ती ऍज इट इज प्रिंट झाली पुन्हा. पण ते पेज जर आपण दोन्ही मेमरी फ्री केल्या आणि त्याच्या तरी सुद्धा आपल्याकडे तो ऍड्रेस आहे आणि आपण नंतर पुढे जाऊन त्याला ऍक्सेस करण्याचा ट्राय केला आणि ते पेज जर दुसऱ्या प्रोसेसने मॅप केलं तर तुम्हाला पेज फॉल्ट येतो. पेज फॉल्ट म्हणजे तुम्ही अशा पेजचा ऍक्सेस करायचा ट्राय करताय जे तुमच्या ऍड्रेस स्पेस मध्ये नाहीये. हा पॉइंट समजला का. हा पेज फॉल्ट कधी येतो तो समजला का. येस ऑर नो. तर परत सांगा एकदा. ओके, पुन्हा एकदा सांगतो. नीट बघा, मेमरीकडे असे हे बघा, हे नोटबुक आहे. माझ्याकडे असे मल्टिपल पेजेस आहेत. एक नोटबुक आहे त्याच्यामध्ये मल्टिपल पेजेस आहेत. किंवा मग आता म्हणजे मेमरी ऍज अ पेज म्हणून मेमरीचे, पण ओएस त्याला पेज म्हणून कन्सिडर करतं. ठीक आहे,
एक पेज म्हणजे 4 KB असं ओएस त्याला कन्सिडर करतं. आपल्यासाठी ती मेमरी आहे, आपल्यासाठी काही नाही. आता मी एक मॅलॉकचा कॉल केला, मला 4 बाईट लागत होते, पण ओएसने काय केलं, माझ्यासाठी 4 KB मेमरी दिली. मला 4 बाईट लागत होते, ओएसने 4 KB दिली. ठीक आहे. ते पेज ओएसने काय सांगितलं, आता ह्या पेज म्हणजे ज्या मेमरी म्हणजे 4 KB जिथं अवेलेबल असेल ते पेज त्यांनी काढलं, ती मेमरी त्यांनी मार्क केली की ही प्रोसेस आता त्या पेजला वापरणार आहे. त्याच्यावरती दुसऱ्या कोणत्याच प्रोसेसने म्हणजे त्या 4 KB वरती आता दुसऱ्या कोणत्याच प्रोसेसचा अधिकार नाही. तो अधिकार फक्त माझ्या प्रोसेसचा आहे, कारण की आता मी त्याला मॅप केलेलं आहे. मॅप म्हणजे काय, मॅप करणं म्हणजेच काय, मी त्याला ते आहे तिथंच असतं, फक्त त्याच्यावरती काय लेबल लागतं की हे पेज आता ह्या प्रोसेससाठी आहे, हे लागलं. ओके, हा शिक्का लागला, हे पेज आता ह्या प्रोसेससाठी आहेत. आपली प्रोग्राम म्हणजे आता रनिंग इन्स्टन्स ऑफ अ प्रोग्राम, रनिंग इन्स्टन्स म्हणजे प्रोसेस होते ना, तुमच्या प्रोग्रामचा हा रनिंग इन्स्टन्स, त्याला काय म्हणतो आपण, प्रोसेस म्हणतो. प्रोग्राम कधी म्हणायचं, फक्त EXE आहे म्हणजे EXE चा रनिंग इन्स्टन्स मेमरी मध्ये ते रन होते, आता त्याला आपण काय म्हणतो, प्रोग्राम म्हणतो. ओके, सॉरी, रनिंग इन्स्टन्स ऑफ अ प्रोग्राम इज प्रोसेस, आपण त्याला प्रोसेस म्हणतो. आता आपण आपल्या प्रोसेस मध्ये त्या 4 KB ला मॅप केलंय. आता ते 4 KB माझे आहेत, मी त्याच्यावरती रीड करू शकतो, राईट करू शकतो, जे पाहिजे ते माझे ऑपरेशन करू शकतो. नंतर त्याला मी फ्री केलं. फ्री करणं म्हणजे मी माझा अधिकार त्या पेजवरचा सोडणं, समजतंय? फ्री करणं म्हणजे मी त्या पेजवरचा माझा अधिकार सोडणं. पण सोडणं म्हणजे काय, ते कुठून तरी असं तिथून त्यांनी ते पेज फाडून घेतलंय आणि माझ्या प्रोसेस मध्ये लावलंय असं नाही होत ना. ते ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणचंच असतं. फक्त तुमचा उतारा, समजा तुम्ही वावर एका कोणाचा तरी वावर घेता, कोणाला तरी विकता, मग तुम्ही फक्त काय करता, ते नाव चेंज करता नाही की आता ह्या जमिनीवर याचा अधिकार आहे, असं नाही होत ना. ती तिथून ती उचलायची तुमच्या घरात आणून मांडायची, असं होत नाही. फक्त काय केलं जातं, त्या उतार्यावरती तुमचे नाव चेंज केले जातात, बरोबर. आधी याचा अधिकार होता, आता याचा अधिकार आहे. आता आधी ज्याचा अधिकार होता त्याला माहिती आहे ना किती वावर कुठं होतं, तरी सुद्धा त्याचा तो अधिकार नाहीये, तो तिथं जाऊन आता त्याला जे काय करायचं त्या वावराचा आता तो युज करू शकत नाही, तिथं जाऊन तो काही वेळ घालू शकत नाही, कारण की का, ते आता इनलिगल आहे, तो ती ऍक्टिव्हिटी करू शकत नाही. समजतं इथपर्यंत? मग सेम इथं तसंच झालंय. इथं काय झालंय, माझ्या प्रोसेसनी त्या 4 KB वरती हक्क जमवला की आता हे माझे आहेत. समज इथपर्यंत ठीक आहे. आता मी त्याला फ्री पण केलं, पण तरी सुद्धा माझ्याकडे त्याचे ऍड्रेसेस आहेत, मी ते फ्री नाही केले, म्हणजे तरी सुद्धा माझ्याकडे ते ऍड्रेसेस आहेत, पॉइंटर मध्ये त्या मेमरीचे ऍड्रेसेस आहेत, आणि मी त्यांना त्या पॉइंटरने ऍक्सेस पण करू शकतो. आणि जेव्हा मी त्या मेमरीला ऍक्सेस करायला जातो, जर ती मेमरी आता दुसऱ्या कोणत्या तरी प्रोसेसने मॅप केली असेल, नीट बघा, ती मेमरी आता दुसऱ्या कोणत्या प्रोसेसने मॅप केली, माझी ए नावाची प्रोसेस आहे, एक कोणत्या तरी बी नावाची प्रोसेस, बी नावाच्या प्रोसेसने तिला आता मॅप केलं त्या मेमरीला, मग ते वावर दुसऱ्या कोणतरी घेतलंय, आता तुमचा त्याच्यावरती अधिकार नाहीये. आणि तुम्ही तिथं जाताना विहीर खाण्याचा ट्राय करताय किंवा त्या विहिरीतलं पाणी घेण्याचा ट्राय करताय, मग ही प्रोसेस काय म्हणणार, याचा तो अधिकार नाहीये. ते कोणाला सांगणार, जो हे अधिकार सगळे मॅनेज करतो असं कोणाला तरी सांगणार, आपल्या भाषेत ओएस ला तो सांगणार ही प्रोसेस माझ्या, हे ऍक्च्युली ओएसच बघते की दुसरी प्रोसेस त्याच्या याच्यामध्ये जाऊच शकत नाही. जर गेला तो, जर असा ऍक्सेस करायला गेला की दुसऱ्या कोणीतरी मॅप केलेली ही मेमरी याच्याकडे ऍड्रेस आहे म्हणून हा तिथे ऍक्सेस करण्याचा ट्राय करतोय, तर ओएस ह्या प्रोसेसला, माझ्या प्रोसेसला काय देणार, पेज फॉल्ट आला असा एरर पाठवणार, माझी प्रोसेस किल करणार, माझी प्रोसेसला तुमच्या मेमरी रनिंग जी रन असते ना तिथून त्याला डायरेक्टली काढून करणार, डायरेक्ट एक्झिट करणार, किल, तुमची प्रोसेस मेमरी मधून निघून गेली. समजतंय? जर तुम्ही असा ऍड्रेस ऍक्सेस करण्याचा ट्राय केला जो दुसरा कोणतरी युज करते, कसा युज करते, कारण की ती पेज आता दुसरं कोणाला तरी मॅप झालेलं आहे, तुमच्याकडे नाही. पण आता आपण बघा, आपण मॅप केलं, फ्री केलं, तरी सुद्धा आपण त्याला ऍक्सेस करण्याचा ट्राय केला आणि ऍक्सेस झालं का, कारण की त्या पेज, याचा अर्थ काय झाला, त्या पेजला आणखीन कोणी मॅप केलेलं नाही. दुसरा मुद्दा, आणखीन आपल्याला एका याच्यामध्ये गार्बेज आली, दुसऱ्या याच्यामध्ये एक व्हॅलिड 20 व्हॅल्यू आली, कशी, मी तर फ्री केलं होतं ना, तरी सुद्धा मला ती 20 व्हॅल्यू का आली, तर
मॅलॉक फंक्शन काय करता माहितीये का, तुम्ही जी मेमरी फ्री करता तिथं त्याला ते झिरो आउट करत बसत नाही, ते त्याला तसंच ठेवतं. ऍक्च्युली एम P1 मध्ये पण 10 येणं एक्सपेक्टेड होतं, पण ते नाही आलं. आता ते काय झालं ते माहित नाही. ऍक्च्युली P1 मध्ये पण 10 यायला पाहिजे होतं असं मला वाटत होतं, ते नाही आलं. तुम्ही ट्राय करा, तुम्हाला येईल. ठीक आहे, लिनक्स वरती पण ट्राय करा, तुम्हाला ते यायला पाहिजे 10 आणि 20 असं जर आलं तर याचा अर्थ काय झाला, मॅलॉक फ्री केल्यानंतर ते त्या मेमरीला झिरो आउट करत बसत नाही, किंवा मॅलॉक केलं तर सुद्धा त्याला झिरो आउट करत बसत नाही. जेव्हा मॅलॉक करून घेतो आपण एखादी मेमरी, तेव्हा आपलं हे काम आहे की त्याला झिरो आउट करायचं. मग मी ती मेमरीला झिरो आउट कसं कर, त्यासाठी फंक्शनचं नाव आहे मेम सेट, मेमरी सेट कर. ते फंक्शन आता आपण इंट्रोड्यूस करू. आता राईट करण्याच्या आधी पुन्हा आपण यांना प्रिंट करू. 3 जागेवर प्रिंट करतोय, नीट लक्षात ठेवा. राईट करण्याच्या आधी पण प्रिंट करू, राईट करण्याच्या नंतर पण प्रिंट करेन, फ्री करण्याच्या नंतर पण प्रिंट करेन. असं 3 वेळा मी यांना प्रिंट केलेलं आहे. कधी कधी राईट करण्याच्या आधी, राईट केल्यानंतर आणि फ्री केल्यानंतर 3 वेळा मी त्यांना फ्री केलेलं आहे. आता ते समजून घेऊ. P1 मध्ये आणि P2 मध्ये काहीतरी व्हॅल्यू आली, दोन्ही सेमच आली इथं. ठीक आहे, काय अडचण नाही. इथं 10 20 आलं, तिथं बघा पुन्हा काहीतरी व्हॅल्यू आली, आता चेंज झाली, व्हॅल्यू चेंज झाली बघा. आधीची आणि ही व्हॅल्यू चेंज झाली, नंतर इथं 20 आली. दिसतंय? मग असं व्हायचं नसेल तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, मॅलॉक केल्या केल्या मेम सेटला कॉल दिलाच गेला पाहिजे, मेमरी सेट कर. मॅलॉक टेस्ट करा त्याच्यात पाहिजे. कशाची मेमरी सेट करू, P1 ची सेट कर. कशाने सेट करू, 0 ने सेट कर. ह्या मेमरी पासून किती पर्यंत सेट करू, साइज ऑफ इंट एवढी सेट कर. तिन्ही पॅरामीटरचा अर्थ समजला असेल तर मला येस म्हणा. पुन्हा एकदा सांगतो, मेमरी सेट कर. कशाची सेट करू, P2 ची सेट कर. कशाने सेट करू, 0 ने सेट कर. कुठपर्यंत सेट करू, साइज ऑफ इंट पर्यंत सेट कर. हे 4 बाईट सेट कर. समजतंय? ओके, आता रन. 0 0 झाली, 10 20 P1 इथं आणखीन पण 20 दिसते, ते जाऊ दे. जेव्हा तुम्ही अशी मेमरी घेता मॅलॉक करून, तर त्याला मेमरी सेट केलीच पाहिजे. समजतंय? ही मेमरी तुम्ही सेट केलीच पाहिजे मॅलॉक करून घेतल्यानंतर. तुम्ही डायरेक्ट राईट करत असाल तर तसाही काही इश्यू नाहीये, पण चांगली प्रॅक्टिस म्हणून मॅलॉक झालं की त्याला मेम सेट करायचं. हे फंक्शन मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. मेम सेट व्यवस्थित समजलं का? येस और नो सांगा. येस सर. समजलं प्रॉपरली? आता मेमरी अलोकेट करण्याचा आणखीन एक मार्ग आहे बघा, त्याचं नाव आहे कॅलॉक. कॅलॉकचे डेफिनेशन काय म्हणले जाते माहितीये का नॉर्मली? कॅलॉक म्हणजे मॅलॉक प्लस मेम सेट. मेमरी अलोकेट करणं आणि मेम सेट करणं म्हणजे कॅलॉक. आपण कॅलॉक बघू. आता बघा, कॅलॉकचा कॉल थोडासा चेंज होतो. कॅलॉक म्हणायचा साइज ऑफ इंट आता तेवढंच येतं, ठीक आहे. आता मेम सेट करायची गरज नाही, कॅलॉक स्वतः मेम सेट करतो. अरे कॅलॉगचं काय राहिलं, अच्छा कॅलॉगला सॉरी 2 आर्ग्युमेंट लागतात त्याला. किती, अच्छा ते कॅल्क्युलेट करून ते, ठीक आहे. 1 काउंट साइज किती, 1 इंटू साइज, ठीक आहे. त्याला 2 आर्ग्युमेंट आहेत, म्हणजे किती बाईट पाहिजेत तुम्हाला, एक, आणि त्याचं साइज किती असेल, साइज ऑफ इंट. म्हणजे यांचं कॅल्क्युलेशन 1 इंटू साइज ऑफ इंट म्हणजे 4, 1 इंटू 4. ते 1 इंटू 4 आपण डायरेक्ट 4 दिलं होतं मॅलॉकला, पण मॅलॉकला ऍक्च्युली 1 इंटू 4 देत असतात.
किंवा 2 म्हणजे कितीसाठी मेमरी पाहिजे आणि कशी पाहिजे ते कॅल्क्युलेशन तो स्वतः करतो कॅलॉग, कारण ते कॅल्क्युलेट करून घेतो तो, आपल्याला द्यायची गरज नाही. त्याच्यामुळे आपण 1 कॉमा साइज ऑफ इंट करूया. झालं. आता आपण त्याला रन करू. बघा आता आपण 0 केलं नाही, हे कॅलॉगने 0 केलं. समजतंय तुम्हाला? म्हणजे पहिलं तर आपल्याला इथे काय मॅलॉकचा ऍक्च्युअली कॉल कसा होता माहितीये का? आपण फक्त साइज ऑफ इंट केलं ना, 1 इंटू साइज ऑफ इंट. आता 1 इंटू साइज ऑफ इंट 4 इंटू 1 4च येणार होतं, डायरेक्ट आपण साइज ऑफ इंट देऊ शकतो. पण मॅलॉकला कसं हे सेपरेट द्यावं लागतं की किती ब्लॉक आणि तो ब्लॉक कितीचा, असं त्याला सेपरेट सांगावं लागतं. म्हणून आपण असं देऊ. आपण असं म्हणलं मला 2 ब्लॉक पाहिजे, ते एक ब्लॉक 4 एवढा पाहिजे. समजतंय? एक ब्लॉक पाहिजे तो 4 एवढा पाहिजे. काय 4 इंटू 1 इंटू साइज ऑफ इंट. आणि कॅलॉग स्वतः मेम सेट करतो. समजतंय? म्हणजे मॅलॉकची डेफिनेशनच काय झाली? कॅलॉग म्हणजे कॅलॉगची डेफिनेशन काय झाली ऍक्च्युअली? कॅलॉग इक्वल टू मॅलॉक प्लस मेम सेट. हे दोन्ही काम जो करतो तो कॅलॉग. समजतंय? आता मॅलॉक आणि कॅलॉगचं प्रॉपरली अंडरस्टँडिंग झालं आहे का? व्यवस्थित समजले आहे का दोन्ही? वाटलंच मी याचे सेपरेट फंक्शन देतो तुम्हाला. मॅलॉक ऍज इट इज ठेवतो आणि कॅलॉग आपण सेपरेट लिहू. तुम्हाला प्रॅक्टिस करायला 1 इंटू करतो. कॅलॉगचं एक सेपरेट देतो. कॅलॉग मध्ये आता काय चेंज येतो तुम्हाला माहिती आहे? फक्त इथे इंटूचा कॉमा द्यायचंय. कॅलॉग झालं तुमचं. इंटूच्या जागेवर फक्त कॉमा द्यायचंय. कॅलॉग झालं. आणि नंतर मेम सेट द्यायचंच नाही. मॅलॉक कॅलॉग स्वतः मेम सेट करतो. बस एवढाच फरक. तुमचं मॅलॉक झालं, कॅलॉग झालं. कॅलॉगची डेफिनेशन कशी केली जाते की मॅलॉक प्लस मेम सेट इक्वल टू कॅलॉग. काय झालं? अच्छा, मॅलॉक फंक्शनचं नाव नाही बदललं आपण. इथं बघा दोन्ही पण व्हॅल्यू इथं आता फ्री झाल्यात प्रॉपर्टी. वेगळेच गार्बेज आलेले आहेत. ओके. कॅलॉग आणि कॅलॉग व्यवस्थित समजलं? कोणा काही डाऊट आहे इथपर्यंत? नो सर. समजलं व्यवस्थित? ओके. हा, तर आता बघूया कुठपर्यंत आलो आपण. ते झालं. हा, आणि हा आता आणखीन एक महत्वाची प्रॅक्टिस. जेव्हा जेव्हा तुम्ही फ्री कराल तर असं पुन्हा तुमचं ऍक्सिडेंटली असं ऍक्सेस होऊ नये. असं त्यासाठी आपण कोणती प्रॅक्टिस करत होतो? फ्री झाला तुमचा पॉइंटर, फ्री झाला की त्याला काय करायचं? इक्वल टू नल करायचं. समजतंय? तुम्ही फ्री केलाय ना, तर त्याच्यामध्ये नल टाकून ठेवायचं. समजतंय? हे तुम्ही करायचा. फ्री केल्यानंतर त्याला नल करायचं, कारण तो ऍक्सिडेंटली ऍक्सेस होऊ नये. आणि ती मेमरी जर कोणी दुसरी प्रोसेस मॅप करत असेल तर आपल्याला सेगमेंटेशन फॉल्ट येऊन आपला प्रोग्राम डायरेक्टली हे होऊ नये, डायरेक्टच एंड होऊ नये, डायरेक्ट संपवू नये. तर त्यासाठी मग एक्सप्लिसिटली तुम्ही फ्री करायचं. समजतंय? दुसऱ्या प्रोसेसची मेमरी ऍक्सिडेंटली ऍक्सेस होऊ नये त्यासाठी. हेच तुम्ही मॅलॉक मध्ये पण करा. दिलेला असल्यानंतर अशा काही काही गोष्टी हे पण होतात, सांगायच्या राहिले की त्या लक्षात येतात.
इथपर्यंत क्लिअर आहे ना आता? हे दोन्ही प्रोग्राम क्लिअर आहेत का सांगा? आता हे मी कशासाठी घेतले? फक्त इंटिजर साठी घेतलेले आहेत. इथं फक्त इंटिजरच्या जागेवर थोडेसे चेंजेस करायचे. काय? हाच प्रोग्राम सगळ्यांनी मॅलॉक आणि कॅलॉकचा फ्लोट साठी, डबल साठी, लॉंग इंटिजर साठी, लॉंग इंटिजर साठी, लॉंग डबल साठी, जेवढे डेटा टाइप दिसत आहेत ना सगळ्यांसाठी हे करायचं. नाही थांबा मी तुम्हाला सांगतो कशासाठी थांबा. मेनली एकच सेकंड, मेनली कशासाठी करा ते सांगतो तुम्हाला. हा, शॉर्ट पासून ट्राय करा. शॉर्ट साठी करा, नंतर लॉंग इंटिजर साठी करा, लॉंग इंटिजर साठी करा, फ्लोट साठी करा आणि कॅरेक्टर साठी करा. समजतंय? तुम्हाला लिहून देतो. शॉर्ट साठी इंटिजर साठी आपण घेतलेलं आहे. लॉंग इंटिजर साठी, लॉंग इंटिजर साठी, नंतर कॅरेक्टर साठी. हे तुम्ही करा चारी साठी. समजते? याच्यासाठी तुम्ही करा. कराच या काही नाही, फक्त डेटा टाइप चेंज करायचा आहे आणि प्रिंट टेप मध्ये त्याच्यानुसार तुम्हाला चेंजेस करायचे की तुम्हाला प्रिंट काय करायचं तेवढं तर करू शका. ओके, पण ते हाताखालून जाऊन द्या, स्वतः टाइप करा ते सगळे प्रोग्राम. 4 व्हर्जन इंटिजर साठी असे फोल्डरच तयार करा. मॅलॉक फॉर इंट, मॅलॉक फॉर कॅर, मॅलॉक फॉर लॉंग इंट, मॅलॉक फॉर लॉंग इंट, मॅलॉक फॉर फ्लोट असं तयार करा. मॅलॉक करा, कॅलॉक करा, असे तुमचे मल्टिपल इथं येऊ दे. समजते? ओके, इथपर्यंत काही डाऊट? चला आपण पुढचं बघू. हे बघा, आता आपण हा पार्ट बघितला. आपण एक मेमरी अलोकेट केली मॅलॉकचा यूज करून. ऍसर्ट फंक्शन कशासाठी यूज होतं ते तुम्हाला सांगितलंय. ऍसर्ट तुम्हाला बघायचं का कसं काम करतं? आपण कॅलॉक मध्ये येत ना, ठीक आहे. नीट बघा आता, तिथं आपण वेगळी कंडिशन देऊ. ऍसर्टला नॉट इक्वल टू ना, इक्वल टू नन म्हणून. बंद करू आता. बघा, assertion फेर त्याने लाईन पण दिली p2 इक्वल टू नल ला. कोणत्या फाईल मध्ये? फाईल डेमो कॅलॉग डॉट सी मध्ये. कोणत्या लाईनला? लाईन 17 ला. आता आपला एकच फाईल असते त्याच्यामुळे नाही, पण जेव्हा प्रोजेक्ट असतो ना तुमचा, जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट बिल्ड करता तेव्हा तुम्हाला हे समजायला अवघड जातं ना थोडंसं, की नेमकं कोणत्या फाईल मध्ये एरर आलाय आणि कोणत्या लाईनला एरर आलाय. सगळं सांगतं कोणत्या लाईनला आलाय, कोणत्या फाईल मध्ये आलाय. समजते? कोणत्या स्टेटमेंटला, कोणत्या फाईल मध्ये, कोणत्या लाईनला. 17 नंबरची लाईन आहे का बघा, हे बघा 17 नंबरची लाईन, हे तुमचं स्टेटमेंट, याला तुमचं assertion फेल आलं. समजलं? करून बघा तुम्ही. ओके, कंडिशन फक्त क्लिअर केली. इथपर्यंत क्लिअर आहे ना? कोणा काही डाऊट नाही ना? म्हणजे आपण काय काय बघितलं आता? म्हणजे एवढी मॅलॉक आणि फ्री, एवढी मॅलॉक इज नॉट इक्वल टू एम मॅप आणि एवढी फ्री इज नॉट इक्वल टू मेमरी अनमॅप. ओके, त्याच्यानंतर आपण एक पॉइंटर घेतला, मॅलॉकने मेमरी अलोकेट केली, असर्शन केलं, मेमरी सेट केली, मध्ये तुमची ऑपरेशन केली, नंतर फ्री केली, फ्री नंतर पुन्हा नल केलं. ओके, आता इथं एक प्रोग्राम आहे, काही प्रोग्राम 2-3 प्रोग्राम आहेत की तुमचा पॉइंटर बिल्ट इन डेटा टाइपला कसा ऍड करायचा. समजतंय? तुमचा पॉइंटर बिल्ट इन डेटा टाइपला कसा वर्क होतो. नंतर तोच पॉइंटर काही नाही, सिंपल आहे, अरेला कसा वर्क होतो. आता बघा, आता बिल्ट इन सिंपल एकच व्हेरिएबल घ्यायचा होता, इंटिजर. आता हे तुम्ही बाकीचे तुम्ही करणार आहेत, शॉर्ट, लॉंग इंट, कॅरेक्टर, हे तुम्ही करा. इंटिजरचं झालं, तिथं टाइप फक्त चेंज करायचा, सेम प्रोग्राम सगळ्यांसाठी येते. बरोबर? आता मला हाच प्रोग्राम अरे साठी करायचा असेल तर काय करावं लागेल? फक्त मॅलॉकच्या जागेवर अरेची साईज द्यावा लागेल आणि तुम्हाला
अरे ब्रॅकेटने ऍक्सेस करण्यासाठी एक तर तुम्ही डायरेक्टली असाइनमेंट करा किंवा फॉर लूप करा. डायरेक्ट वाटलंच आपण हा प्रोग्राम घेऊ, अरे ऑफ बिल्ट इन डेटा टाइप. ठीक आहे, करून घेऊ. ठीक आहे, एक लक्ष द्या व्यवस्थित. आता मेन लिहून घेतो मी, हॅश इन्क्लूड. आता आपल्याला कोणकोणत्या फाईल लागतात? stdio.h लागते, stdlib.h लागते, malloc.h लागते आणि assertch लागते. बरोबर, एवढ्या फाईल आता आपल्याला लागत आहे. आपलं मेन फंक्शन लिहायला स्टार्ट करू. इंटीजर मेन फाईल्स ठेवू, रिटर्न 0 म्हणून फंक्शनला कॉल नंतर देऊ. आधी आपण काय करू, ते फंक्शन लिहून घेऊ. त्याचं फंक्शनचं प्रोटोटाइप इथं लिहू म्हटलं असतं. हे फंक्शन ऍज इट इज घ्या, नंतर इथं कॉल करायचा आहे. त्या फंक्शनला कॉल करायचा. कॉल दिला की व्हाईट नाही येणार ना, फक्त फंक्शन नाव सेमीकोलन रिटर्न 0. आता हे फंक्शन आपल्याला लिहायचं आहे, लिहायला स्टार्ट करा. मेन नंतर ते फंक्शन लिहायला स्टार्ट करायचं. लिहिलं, ब्रॅकेट स्टार्ट करा, एंड करा. लोकल व्हेरिएबल डिक्लेरेशन. आता नीट विचार करा आणि मला सांगा, आता मला कोणकोणत्या गोष्टी लागतील? एक पॉइंटर लागेल का मला अरेचा ऍड्रेस ठेवण्यासाठी. आपण डायनॅमिकली अलोकेट करणार आहे ना. इंटीजर स्टार p पॉइंटर टू अरे p करा असं इक्वल टू नल म्हणा. ठीक आहे, मला माझं लूप आता अरे आहे म्हणजे अरेला काहीतरी साईज असेल. वाटलं तर अरे साईज आपण एक व्हेरिएबल घेऊ, इंटीजर arr_size इक्वल टू काही पण 5 द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर मला आता इटरेट करायचंय म्हणजे एक टेम्पररी व्हेरिएबल लागेल की तो 5 पर्यंत जाईल. म्हणजे i इक्वल टू 0 जे फॉर लूप साठी मला यूज करायचे, त्यासाठी एक टेम्पररी व्हेरिएबल लागेल, इंटीजर i म्हणा. झालं, नंतर आता माझा कोड लिहायला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा मला काय करावं लागेल, मेमरी अलोकेशन करून घ्यावं लागेल. मग मेमरी अलोकेट कसं करायचं, PARR म्हणायचं इक्वल टू मॅलॉक. मला साईज दे किती पाहिजे. ARR साईज हा व्हेरिएबल आहे एवढी, आणि एकासाठी मला लागणारे 4 बाईट. ते मी कसं देणार, साईज ऑफ इंट. माझा इंटीजर टाइपचा आहे म्हणून साईज ऑफ इंट एवढी मला मेमरी पाहिजे. तो म्हणतो मी तुला वाय स्टार मध्ये रिटर्न करतोय आणि तुम्हाला इंटीजर स्टार करतोय. इथं टाइप मिसमॅच होतोय, पण वाय स्टार हा इन स्टार मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. मी इथं इम्प्लिसिट कन्वर्ट करू का. आपण त्याला म्हणतो नाही, तू इम्प्लिसिट कन्वर्ट जरी करत असला तरी मला कळू दे की तू कशामध्ये कन्वर्ट करतोय. तर मी तुला एक्सप्लिसिटली इन स्टार मध्ये कन्वर्ट करत आहे.
आणि एक्सप्लिसिटली काय केलं, इन्स्टामध्ये कन्वर्ट केलं. नाही केलं तरी सुद्धा काही इश्यू येणार नाही, इम्प्लिसिट कन्वर्जन प्रॉपरली होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ऍसर्ट यूज करायचं. ऍसर्ट म्हणायचं की हे पी ए आर आर फेल तर नाही गेला ना, ते आपण चेक करायचं. इज नॉट इक्वल टू नल. याच्या पुढे गेला म्हणजे आपला कॉल सक्सेस आहे, बाकी काही द्यायची गरज नाही. मग आता मला काय करायचंय बघा, आताच आपण बघितलं मेमरी सेट करून घ्यायची. मग मेम सेटचं फंक्शन यूज करा. मेम सेट मेमरी सेट कर. कशाची मेमरी सेट करू? PARR ची मेमरी सेट कर. कशाने सेट करू? 0 ने सेट कर. कुठपर्यंत सेट करू? आता हे महत्वाचं आहे. इथं सांगा बरं, कुठपर्यंत सेट करू? किती? इंटिजर, साईज ऑफ इंटिजर. साईज ऑफ इंटिजर तो 4 बाईटच सेट करेल. माझ्या 4 बाईट नाहीये आता माझ्याकडे, जास्त आहे. अरे साईज ऑफ अरे. येस, ARR साईज इंटू साईज ऑफ इंट म्हणजे किती? 5 इंटू 4 5 चोक 20 एवढे बाईट आहेत. मग याला ते कसं द्यायचं? हे स्टेटमेंट इथं द्या ना पुन्हा, एवढी मेमरी सेट कर. बस आहे. आता मेमरी सेट करून झालं. त्याच्यानंतर आता काय करायचं? आता मला त्या मेमरीवरती राईट ऑपरेशन करायचं. राईट ऑपरेशन लिहूया. राईट ऑपरेशन कसं करायचं? आता कोण सांगेल याचा सिंटॅक्स? सांगा. आय इक्वल टू काय? I equal to 0 sir. हा, नेक्स्ट. I less than 5. आता 5 काय लिहायचं? आपण व्हेरिएबल घेतला ना एवढा मोठा. नेक्स्ट. And plus plus आहे. आता आतमध्ये मला काहीतरी राईट करायचं त्याच्यावरती. इधरचा सिंटॅक्स काय आहे? कोण सांगेल? कोण सांगेल इधरचा सिंटॅक्स? ठीक आहे. PARR ऑफ I. आता मी अरे सिंटॅक्स वापरू शकतो. इथं मी काहीतरी एक कॅल्क्युलेशन करून त्याला देतो. I + 1 इंटू 100 म्हणतो, म्हणजे 100 200 300 असं येईल. बरोबर. किंवा हा सिंटॅक्स तुम्ही अशा प्रकारे पण लिहू शकता. किती ब्रॅकेट मध्ये का आपण हा पण ट्राय करू. PARR प्लस I, याला स्टार लावायचा. तुम्हाला लास्ट टाइमला मी एक हे दाखवलं होतं, तुमच्याकडे आहे ना ते बघा. सेशन 2 ला एक डायग्राम नोट्स दाखवल्या होत्या. थर्ड. अरे यार, काही इश्यू आला. ठीक आहे, तुमच्याकडे असेल ना ती. त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट आहे, अरे आणि पॉइंटर एवढे रिलेटेड आहे की अरेचा प्रत्येक सिंटॅक्स हा पॉइंटरनी रिप्रेझेंट होतो. पॉइंटरचा प्रत्येक सिंटॅक्स हा अरेने, प्रत्येक म्हणजे मॅक्झिमम सिंटॅक्स हा अरेने रिप्रेझेंट तुम्हाला काढता येतो. बरोबर. त्याच्यामध्ये शेवटचं आहे बघा, थर्ड इमेज मधलं आहे का तुमच्याकडे? असेल घरी वाचा आता. ठीक, म्हणजे असं पण तुम्ही करू शकता. एवढं सांगायचं फक्त, बाकी काही नाही. त्यातलं कोणतंही स्टेटमेंट यूज केलं तर चालेल. पण पॉइंटर सिंटॅक्स हा अरे सिंटॅक्स पेक्षा थोडासा फास्ट असतो, असं डेनिस टीसी स्वतःने त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. अरे पॉइंटर सिंटॅक्स हा अरे सिंटॅक्स पेक्षा थोडा फास्ट असतो. ठीक आहे, एवढा काही फरक नाही पडत आपल्याला.
चालेल, या दोन्ही सिंटॅक्स पैकी तुम्ही काही पण लिहू शकता. आता हे तर झालं राईट झालं. आता मला हे प्रॉपरली राईट झालं की नाही हे मला चेक करायचंय. हा लूप ऍज इट इज घ्या, फक्त आतमधले स्टेटमेंट चेंज करा. काय चेंज करायचं हे काढून टाका. आता अरे सिंटॅक्सच वापरतो मी इथे, हे काढून टाका. याच्यामध्ये म्हणा प्रिंटफ p_arr of %d. तर आपण काय घेऊ, आयची व्हॅल्यू घेऊ %d आणि इथं p_arr of i ची घेऊ. ठीक आहे, आय आणि p_arr of i घेतला. हे झालं तुमचं रीड ऑपरेशन. त्याच्यानंतर काय करा, तुमची मेमरी फ्री करा. p_arr फ्री केला नंतर आपल्या प्रोटोकॉल नुसार p_arr इक्वल टू त्याला काय करायचं, आपण नल करायचं. झालं, ओके. आणि आता एवढा प्रोग्राम शांततेत बघा एकदा, आणि काही डाऊट आला की मला विचारा. काही कोणती जरी लाईन समजली नसेल तर लगेच विचारा. याच्यातली एकही लाईन समजली नसेल तर लगेच विचारा. आणि आता इथे प्रिंटफला फॉर लूपच्या आतमध्ये एकच स्टेटमेंट आहे म्हणून मी हा ब्रॅकेट पण काढू शकतो, त्याचा पण काढू शकतो. कमेंट आहे तो काय त्याचा कन्सिडर नाही होणार. छोटा कॉल केला, याच्यामध्ये लिहिलं तर चालेल. सिंगल लाईन व्यवस्थित आहे. आता एकदा प्रोग्राम व्यवस्थित बघा, आणि मला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर लगेच विचारा, आपण लगेच बघूया. एकदा व्यवस्थित बघा आणि मला सांगा काही डाऊट आहे काय प्रोग्राम मध्ये. या प्रोग्राम मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? व्यवस्थित बघा, 2 मिनिटं वाचा एकदा, मग ठरवा. आपण रन करू, बघू काय आउटपुट येतं. रिटर्न लाईफ दिला नाव तिथं तो दिला. हा प्रोग्राम सगळ्यांना समजला असेल तर येस म्हणा. समजला काय हा प्रोग्राम सर्वांना? याच्यामध्ये एखादी लाईन अशी आहे जी समजली नाही, जी पुन्हा सांगायची, असं काही असेल तर लगेच विचारा. समजलं सर. समजलं व्यवस्थित? एकाच आले, बाकीचे दोघं का तिघं? बाकीच्यांना समजला का रे? कोण असं काही एक लाईन जर समजली नसेल ना तर लगेच विचारा, मी लगेच क्लिअर करूया. त्याशिवाय पुढे जायचं नाहीये. पुढे बरेचसे मोठमोठे डेटा स्ट्रक्चर येतात, लाईन बऱ्याच मोठमोठ्या होत जाणार आहे, आपला कोड आता वाढत जाणार आहे, त्याच्यामुळे हे प्रॉपरली समजलं पाहिजे. सर ते या सेटचे खाली जी मेम सेटची लाईन आहे ती एकदा करा ना, रिपीट करा. ही मेमरी सेट सांगू का? हो. हा बघा, ठीक आहे. ही माझी मेमरी आहे, ही सगळी माझी काय एक मेमरी आहे. ठीक आहे, मी मॅलॉकला काय म्हणतो, मला 4 बाईट दे. त्याने मला 4 बाईट दिले, बरोबर. त्याने काय केलं, मला हे 4 बाईट दिले. आता तो देताना हे बघत नाही की याच्यामध्ये काय डेटा असू शकतो. याच्या आधी कोणीतरी मॅलॉक केला असेल आणि त्याच्यानंतर त्याने त्याच्या पॉइंटरला फ्री केला असेल. ही मेमरीला फक्त फ्री म्हणून मार्क केलं की ही मेमरी आता कोणी पण यूज करू शकता, बरोबर. पण
तो काही याला साफ करून देत नाही ना. समजा त्याने आता बघा नीट आता इथं मेमरी समजा याच्या आधी कोणीतरी 4 बाईट घेतले होते, पण त्यांनी काय केले, त्याचे 4 बाईट असे होते, हे 2 आणि हे 2 बरोबर. मग त्याच्या ह्या 2 मध्ये समजा इथं 1 व्हॅल्यू होती, त्याचे ह्या 4 मध्ये अशी 1 व्हॅल्यू होती, बाकीकडे इथं 0 0 होती, 0 0 0. ओके. किंवा इथं 0 होती, इथं 0 होती, इथं 1 होती, इथं 0 होती. ठीक आहे. आता ऍक्च्युली 1 बाईट म्हणजे इथं 8 बीट येतात आणि बीट वरती व्हॅल्यू असते, पण आपण असंच धरू आता की सिंगल बीट धरून इथं कसं काय म्हणू की त्याच्याकडे अशी मेमरी होती, हे 4 बाईट होते आणि इथं त्यांनी काहीतरी राईट केलं होतं, तिने आता सांगितलं की मेमरी मला नकोय. आता आपण मेमरी मागितली, आपल्याला ओएस ने इथून न देता इथून दिले, हे 4 बाईट दिले. मग त्याचे हे 2 बाईट आपल्याला काही उपयोगाचीच नाहीयेत ना, यांचा आपल्याला काही यूज नाहीये, ते आपल्याकडे ऍज इट इज आलेत. मग आपण काय म्हणायचं, मला जी मेमरी भेटली ती मला काय करायचं, झिरो आउट करायची. मग ती मी झिरो आउट कशी करणार, नाही बघा. म्हणजे झिरो आउट करणं म्हणजे काय, त्या सगळ्या मेमरीला 0 0 0 0 इनिशियलाइज करणं. मग ते कसं करायचं, तर त्यासाठी मी ओएस काय म्हणते, माझ्याकडे एक फंक्शन आहे, त्याचं नाव आहे मेम सेट. मेमरीला तू सेट करू शकतो. मग आपण त्याला सांगायचं, ह्या मेमरीला काहीतरी नाव आहे ना, आता ऍड्रेस येतो, पण त्या ऍड्रेस पासून PARR मध्ये ह्या मेमरीचा ऍड्रेस आहे P_ARR. त्याच्यामध्ये सपोज हा 100 हा काहीतरी ऍड्रेस आहे या मेमरीचा. ठीक आहे. 100 पासून ही मेमरी स्टार्ट झालेली आहे, ही मेमरी. मग आपण काय म्हणतो, तू 100 पासून मेमरी सेट करायला स्टार्ट कर. मग आपण त्याला देतो, कुठून स्टार्ट करायचंय, PARR पासून. PARR मध्ये काय आहे, स्टार्टिंगचा ऍड्रेस आहे. मग आपण त्याला सांगतो PARR पासून स्टार्ट कर मेमरी सेट करायला. ओके. मग तो काय म्हणतो, मी कशाने मेमरी सेट करू, आपण दुसरा पॅरामीटर त्याला देतो, 0 ने सेट कर. म्हणजे इथं असं 0 टाक. मग तो म्हणे हा 0 मी असा कुठपर्यंत टाकू. मग आपण त्याला सांगतो, हा 0 तू ARR साइज इंटू साइज ऑफ पिन, म्हणजे ह्या मेमरी पासून 20 मेमरी पर्यंत, 100 ते 20, 120 पर्यंत, 120 पर्यंत काय कर, 0 टाकायला स्टार्ट कर. म्हणजे सगळीकडे तो काय करणार, असे 0 0 0 0 टाकणार. हे झालं मेमरी सेटचा उपयोग. आपण हे मेमरी सेट केलं नाही तरी सुद्धा आपण स्वतः मेमरी राईट करतोय. तर आधी जी काही मेमरी असेल त्याच्यावर आपण ऍक्च्युली राईटच करणार आहेत. इथं 1 2 काही जरी असलं तरी आपण काय करणार आहे, त्याच्यावरती असं 100 200, नंतर आपण 0 वरती काय करतोय, 100 200 300 आणि 400 असं आपण ऑलरेडी टाकत आहोत. तरी सुद्धा आपण त्याच्या आधी तिला मेमरी सेट म्हणजे व्यवस्थित 0 आउट करून घेतली. समजलं. मेम सेटचा अर्थ आता समजला का, येस ऑर नो व्यवस्थित. मेम सेट समजलं का आता, समजलं ना, ठीक आहे. मग ऑलरेडी आपण ओव्हरराईट करतच आहोत ती मेमरी, तरी सुद्धा आपण ती 0 आउट करून घ्यायची. काही कधी कधी कसं येतं, आता आपले छोटे छोटे प्रोग्राम आहेत त्याच्यामुळे आपल्याला इथं इश्यू येत नाही. आता आपल्याला डेटा स्ट्रक्चर मोठमोठे प्रोग्राम लिहायचे, तिथे इश्यू येऊ शकतो, म्हणून मी हे मेमरी सेट तुम्हाला सांगतो, हे करूनच घ्यायचं. हे 2 फंक्शन आता आपण मॅक्झिमम वेळा यूज करणार आहोत, ऍज सेट करायचं, मेम सेट करायचं. ठीक आहे. ऍज सेट तर प्रत्येक वेळेस आपण यूज करणार आहोत. ठीक आहे. समजलं. आता आपण याला रन करून बघूया. सिंटॅक्स एरर पुढं राहिलं फ्रीला. 39 लाईनला काय राहिलंय, प्रिंट इथं राहिलं. ठीक आहे, बरोबर. सगळं एका खाली एका झालं. स्टेशन करूया. पण 100 200 300 400 500 आलं बरोबर.